येथे दिनांक 8 जून 2025 रोजी आज इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील आजी कुटुंबाचा एक संवेदनशील पाठ यामार्फत लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला हा कार्यक्रम असतो। या पाठामध्ये प्रामुख्याने पाहायला गेल्यावर आपल्याला आज लेखन, वाचन, विचार, भाषा या अनेक पैलूंच्या असणाऱ्यांचं ज्ञान एकत्रित होणार आहे। या व्यासपीठाला प्रामुख्याने पाहायला गेल्यावर जी झालं आहे त्यामध्ये आपल्याकडे लेखकही आहे, प्राध्यापकही आहे, कवीही आहे। याच्यातून विचारांची देवाणघेवाण उत्तम रीतीने होणार आहे। यामध्ये एक वाक्य म्हणावं असं वाटतं की ते सगळ्यांचे जे आहे त्यांच्या याच्यामधील प्रेम त्या रिलेटेड शब्द बदलतात आणि विचार घडवतात याचं द्योतक असणारा हे व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतं। तर एकंदरीत अधिक वेळ न मी घालवता या ठिकाणी या असणाऱ्या ठिकाणी मी श्री काटे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचा असणारा पण सत्कार करूया। तर नेमके सर त्यांनी असणाऱ्या प्रथम या ठिकाणी या प्रमुख जे पाहुणे आलेले आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर महेंद्र कदम, लेखक व संशोधक या ठिकाणी त्यांच्यासाठी जोरदार यासोबत या ठिकाणी डॉक्टर कदम यांचे जे सहकारी आहेत श्री दिगंबर वाघमारे प्राध्यापक आहेत डान्स कॉलेजवरचे त्यांचे असणार आपण इथे सत्कार करतोय। श्री काटे सरांना मी विनंती करतोय की सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि पुस्तक धन्यवाद। हा जो व्यासपीठ संपूर्णतः तयार करण्यात आला त्या पाठीमागच्या असणारी भूमिका कवी इंद्रजित बोले याच मंगळवेढ्याच्या असणाऱ्या शुद्ध शिवाच्या असणारे प्रमुख तर त्यांच्याही मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ घेऊन त्यांचंही स्वागत आपण करूया। अनेक अशा बाबींचा असणारा भाग पाहायला आपल्याला मिळतो। तर मी प्रथमतः या ठिकाणी इंद्रजित बोले कवी यांची थोडक्यात ओळख करून देतो आणि त्यांच्याकडे थोडंसं एक जबाबदारी पण देतो की त्यांनी डॉक्टर कदम यांची पूर्ण असणारी पार्श्वभूमी आणि त्यांच्या असणाऱ्या पद्धतीचं प्रास्ताविक या कार्यक्रमाची त्यांनी करावे। तर प्रथमतः इंद्रजित कवी यांच्या यामध्ये त्यांना जे पुरस्कार मिळाले अनेक पुरस्कार आहेत। जर तुम्ही कधीही त्यांच्या घरी गेला तर तुम्हाला एक वरचा असणारा पुरस्कारांनी बनवले त्यातल्या ठराविक असणाऱ्या पुरस्कारांची मी ओळख करून देतो। प्रथमतः असणारे सोलापूरचेच असणारे कवी राम पवार यांचाही त्यांना पुरस्कार मिळाला। नंबर 2 माननीय नादो बहादूर जालना यांचा असणारा एक पुरस्कार मिळाला। तर साहित्य अकादमी दिल्ली निमंत्रित कवी होण्याचा मान दोनदा त्यांना लाभलेला आहे आणि शब्द शिवा या मासिकाचे संपादक मंगळवेढ्याचे असणारे या कवींना मी विनंती करतो की त्यांनी असणाऱ्या या कार्यक्रमाची प्रस्तावना आणि प्रमुख जे अतिथी आहेत त्यांची ओळख त्यांनी करून द्यावी। भाषा आपण काही वेळात ऐकणार आहोत। त्याचबरोबर मंचावरती मित्र आलेले डॉक्टर दिगंबर वाघमारे बाकी त्यांची ओळख करून द्यायची काही गरज नाही। तुम्ही चांगलं त्यांना ओळखता काटेकर गोळेकर माझी ओळख आठवत करून आधीमध्ये आपण भेटत असतो। तुमचा एक 10वीचा धडा आहे मी 10वीला असतानाही तो पुन्हा एकदा वाचला पाहिजे। मी 10वीला असणारे किती वाचता येईल मला बरोबर आहे की तेव्हा किती आपण बोललो जेव्हा आपल्याला शिकवायला चालू असतो तेव्हा आपण ते उघडून पाहिलं बघतो आणि
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, विशेषतः आजचा विषय इतका छान आहे की आपण कोणाचे तरी लेकरं आहोत, बरोबर आहे. आपल्याला आई आहे आणि आपल्याला आई वडील आहेत म्हणजे आपल्याला आजी आहे. तर इतका घरातला सुंदर विषय आजीच्या विषयीचा. म्हणजे मला आठवतं की मला माझ्या आईची आई आणि वडिलांची आई पण पाहता आलेली आहे, म्हणजे दोन्हीकडची आजी पाहता आलेली आहे. मग मी काय करतो, 9 वारीतली कुठलीही बाई दिसली तर मला ती आजी सारखी दिसते की आपली आजी कशा असेल ती अशी असेल. कुणाच्या मित्राच्या घरी गेलो त्याची आजी पाहिजे तर आपली आजी कशी असेल तर ती आजी अशी असेल. सगळ्या आज्या पाहिल्यानंतर वाटतं की कुठलीही आजी असली तर ती सगळ्यांची सारखीच असते. काटे सरांच्या गावी आम्ही मुन्नूरला जायचो आणि त्यांची आजी तिथं गेल्यानंतर मंगळवेढ्याच्या तालुक्याच्या ठिकाणून नातू गावाकडे आल्या म्हटल्यानंतर शेतात मांडीत राबलेला खरबुडा हा जेव्हा गालावरून फिरवायचे. मी तुम्हाला आठवतंय का तुमच्या आजीनं कधी गालावरून हात फिरवलेला? कुणा कुणाला आठवतंय? तितक्या धाडसानं जरा हात वर करायला काय हरकत नाही. म्हणजे ज्यांच्या गालावरून आजीचा हात फिरलेला आहे, मला वाटतं आपण सगळ्या जगातल्या श्रीमंत आहोत आणि असा हात गालावरून फिरणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्या पाठाचं एक शेवटचं वाक्य आहे की असा मी आईच्या मायेच्या सावलीत वाढत गेलो. खरं बघा, एक तर माया मिळावी लागते आणि पुन्हा मायेची सावली पण मिळावी लागते. आणि ज्या ज्या घरात ही सावली आहे, ही माया आहे, त्याचे आपण सगळे वारसदार आहोत. त्या प्रेमाचे, निवाड्याचे नाते. फार काही त्रास विकास बोलणार नाही सर, आपल्याशी संवाद साधणार आहे. पण हल्ली झाले काय, मी चुकून पहिल्यांदा धड्याचं नाव वाचलं, आजी एक आगळ. मला वाटलं माझं काहीतरी चुकलं की काय, आजी एक आडगळ असं असलं पाहिजे होतं. की आज सगळ्याच्या बघतो, बंगले पॉश आहेत, मोठमोठे बंगले आहेत आणि इतकी पॉलिश फरशी असते की तिच्यावरून पाय घसरतो म्हणून आजीची सोय खालच्या पत्र्याच्या रूम मध्ये केलेली असते. पाहिले का तुम्ही कधी? पाहिलं असेल तर होय म्हणायला काय हरकत नाही. पाहिलंय का? मग पाहिल्यानंतर आपला प्रश्न आहे नातू म्हणून की आपण या सावलीत राहतो, एशीत राहतो, फॅन खाली राहतो, मग आपली आजी तिथं काय राहते? तर बऱ्याचदा कारण सांगितलं तिला फॅनचं वारं सोसत नाही. फॅनचं वारं सोसत नसतं तरी आपल्या प्रेमाचं पण वारं तिला लागलं पाहिजे नाही घरात आपल्या देवाला. ज्यांची घरात आई आपल्या सोबत आहे, हा पूर्ण धडा वाचल्यानंतर आजीचा काय धाक आहे, दरार आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे, ते तुम्ही अभ्यासणार आहात तर पण तुम्हाला सांगणार आहे. अशा एका पाठाचे समृद्ध आयुष्य जगलेले आईच्या पदराखाली सावली, माहेर असे लेखक आणि असं जगता आलं, अशी आजी मिळाली तरच असा एक धडा लिहिता येतो आणि सरांनी तो लिहिलेला आहे. किती समृद्ध आहे. म्हणजे नातवांना पहिल्या धारेचं धारुष्ण दूध मिळावं म्हणून काटे आपलं पाठीवर बसणारी आजी गोट्याच्या कडेला, की अशी आजी लाभणं ही महेंद्र कदमांची मला वाटतं सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. आता आपल्याकडे गोठाही नाही, गुरही नाही, दूध कोण देतं तर डेअरीवाला देतो असं आपलं उत्तर येतं. म्हणजे इथून आपली सगळी जगण्याची सुरुवात झालेली आहे. अशामध्ये आपल्याला आजीचा धडा आहे आणि तो धडा सांगणारे लेखकही आज आपल्या सोबत आहे. तिला जोरदार टाळ्यांनी थोडक्यात परिचय करून देतोय. सरांचं पूर्ण नाव डॉक्टर महेंद्र सुदाम कदम, MA PhD सहित नेट आहेत. टेंभुर्णीला जे विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय आहे, त्या महाविद्यालयाचे ते सध्या प्राचार्य आहेत. त्यांचं निवास सध्या टेंभुर्णीमध्येच आहे. त्यांची जन्मतारीख 1 जून 1972, म्हणजे परवा त्यांचा नुकताच वाढदिवस झालाय असं म्हणायला काही हरकत नाही. गेली 21 वर्ष ते शिकवण्याचा त्यांचा अनुभव आहे. म्हणजे सिनियरच्या मुलांना त्यांचं साहित्य, म्हणजे त्यांचं जे प्रकाशित पुस्तक आहे ती किती आहेत बघा. 3 कादंबऱ्या आहेत. एक धूळ पावलं, आगळ, ज्या कादंबरीतून हा आपला पाठ घेतलेला आहे, ती कादंबरी एक मोठी आहे.
मला वाटतं आपण हा धडा आणखी समजून घेण्यासाठी हे आगळ कादंबरी पण कुणाला वाचता आली, शक्य झाली तर ती वाचायला हवी. आणि तिसरी कादंबरी आहे तनस. त्यांचे कथासंग्रह एक आहे, तो लिहितो त्याची गोष्ट, कविता संग्रह आहे. तू जाऊन 3 तप झाले, म्हणजे एक तप म्हणजे 12 वर्ष आणि 24 वर्ष, म्हणजे तू जाऊन 3 तप झाले. आईच्या जाण्याविषयीची हा तो कविता संग्रह आहे. त्यांनी समीक्षा ग्रंथ लिहिलेले आहेत, कादंबरी सार आणि विस्तार, कवितेची शैली, कवितेचे वर्तमान, भाषा विज्ञान पर एक त्यांचा ग्रंथ आहे. मराठीचे वर्णनात्मक भाषा विज्ञान संपादन आहे. ताता जिल्ह्याचे क्रांती पर्व, ग्रामीण साहित्य आणि संस्कृती, मेघगोष्टी, अभ्यासाच्या विविध दिशा, एवढे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांच्या स्वतःच्या सिद्धहस्त लेखणीतून आलेले आहेत. सरांची आजची सगळ्यात महत्वाची महाराष्ट्रातली ओळख तुम्हाला सांगायची झाली तर अर्थातच इयत्ता 10वीला असलेला आजी एक आगळ या पाठाचे लेखक म्हणून ते महाराष्ट्रभर ख्यातकीर्त आहेत. त्यांनी आजपर्यंत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात काम करत असताना, महाविद्यालयात काम करत असताना 49 शोध निबंध लिहिलेले आहेत. 92 शोध निबंध त्यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय चर्चासत्रामध्ये सादर केलेले आहेत. आणि 62 पुस्तकांचं परीक्षण केलंय, म्हणजे त्याचं त्या पुस्तकामध्ये काय आहे हे त्यांनी उलगडून दाखवलेलं आहे. त्यांना पुरस्कार जे मिळाले आहेत ते सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार, जे राज्य शासन देतं, सरकार देतं, तो पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि त्याही पलीकडं सोलापूर जिल्ह्यातून दिला जाणारा सगळ्यात मोठा पुरस्कार, भैरूरतन दमानी पुरस्कार त्यांच्या कादंबरीला मिळालेला आहे. त्याचबरोबर बाबा पद्मजी पुरस्कार, वर्ध्याचा दिव्य मारे कथेसाठी पुरस्कार, मनोरमा साहित्य पुरस्कार, असे एकूण त्यांच्या नावावर 19 पुरस्कार आजपर्यंत आहेत. आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठामध्ये ते विविध पदावरती काम करत आहेत. म्हणजे शोध प्रबंध असतील, निबंध असतील, पीएचडीचे मार्गदर्शक म्हणून असेल, अशा वेगवेगळ्या पातळ्यावरती काम करणं, म्हणजे प्राचार्य म्हणून काम करणं, लेखक म्हणून काम करणं, विद्यापीठामध्ये ह्या शोध निबंधाच्या आणि शोध प्रक्रियेमध्ये राहणं किती व्याप मोठा असतो बघा. म्हणजे ह्या माणसांना काम करताना आयुष्याची वेळ कमी पडत जाते. आणि त्याचबरोबर प्रादेशिक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, प्रबोधनपर व्याख्याने आणि समाजपर कार्यात सहभागी त्यांचा असतो. अशा विविध अंगी, म्हणजे आपण काय करतो, आपल्याला एक काम मिळालं तर ते धड करता येत नाही, पण प्राचार्य, साहित्य होणं आणि विद्यापीठाशी संलग्न राहून आणि अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन सगळ्याशी संवादी होणं, बोलतं राहणं. मला एक तुम्हाला विनंती करायची आहे की सर आता तुम्हाला आजीविषयीच्या पाठाचं भाष्य करतील, बोलतील, तुम्हाला जे जे वाटतंय आजीविषयी, आपल्या घराविषयी, काही वाटू द्या. एखादा जर म्हणाला माझ्या आजीला घरात सांभाळतच नाही, काय करावं, तर त्याचं सुद्धा उत्तर सर देऊ शकतील. आपण मोकळेपणानं बोलल्याशिवाय आपल्या प्रश्नांना उत्तर मिळत नाही. आपण खासा मंडळावर न सांगता कसं मनानं फिरी असतो, प्रश्न सुद्धा तसे आपण आले पाहिजेत की नाही. तर मी तुम्हाला विनंती करतो, अगदी मोकळेपणानं आपण संवाद साधावा सरांशी. त्यापूर्वी सर आपल्याशी संवाद साधेल. माझा मित्र आणि या मंगळवेढा परिसराला वेगळा चेहरा देण्याचा प्रयत्न करणारा, सातत्यानं धडपडणारा इंद्रजित गुरे, माझ्यासोबत आलेले माझ्या महाविद्यालयातील माझे सहकारी प्राध्यापक डॉक्टर दिगंबर वाघमारे सर, आपले या क्लासेसचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी. आजी कुटुंबाचा आगळ हा पाठ
ज्या कादंबरीतून घेतलेलं आहे ती आगळ नावाची कादंबरी ती 2012 साली प्रकाशित झाली. त्याच्या अगोदर ती कादंबरी लिहिताना मी सलग 5 वर्ष त्या कादंबरीवरती काम करत होतो. हाताने 4 वेळा लिहिली, 5व्या वेळी स्वतःने टीपी केली आणि नंतर ती कादंबरी प्रकाशनाला देतो. वाघमारे सर इथं साक्षी आहेत. एखादी कादंबरी लिहिताना लेखक म्हणून काय वेळ द्यावा लागत असतो म्हणजे कदाचित तुम्हाला खरं वाटणार नाही, परंतु हे कधीतरी सांगितलं पाहिजे. सलग घड्याळी 12-12 तास वही आणि पेनशी मान मोडून लिहित बसलेलं एका दिवसामध्ये 40-40 पानांचं लेखन कॉलेजमध्ये बसून मी केलं. या लेखनाचा त्रास इतका झाला की सायटिका नावाचा एक पाठीच्या कमरेच्या मणक्याचा आजार मला काहीचा माझ्यासोबत आला. 2012 पासून आताच्या 2025 पर्यंत त्या आजाराने माझ्याशी खूप चांगली आणि घट्ट मैत्री केलेली. ते अद्याप सुटायला तयार नाही. आपल्याला वाटत असतं की लिहिणं सोपं आहे, आपल्याला वाटत असतं की या सगळ्या प्रक्रिया सोप्या आहेत, तर ते मित्रांनो तसं नसतं. हे का लिहिलं, एवढा त्रास का करून घेतला, हा खरा प्रश्न. आणि तो त्रास करून घेण्याचं महत्वाचं कारण असं होतं की आम्ही 1990 नंतर, 95 नंतर, 2000 नंतर या सगळ्या नोकरीच्या प्रक्रियेमध्ये आलो. महाराष्ट्रामध्ये जेव्हा पहिली पिढी शिकली आणि नोकरीला लागली तेव्हा त्या पहिल्या पिढीनं म्हणजे साधारणपणे 1960 नंतर 85च्या दरम्यान एक पिढी नोकरीमध्ये आली आणि त्या पिढीनं गावं सोडून हळूहळू शहरांच्याकडे वाटचाल करायला सुरुवात केली. नोकरीच्या निमित्तानं आले, त्या व्यवसायाच्या निमित्तानं आले, शेती परवडत नाही म्हणून आले, एकाच घरात दोघं तिघं मोबाईल, तर किती जणांनी शेतीमध्ये राहायचं म्हणून काही बाहेर पडले, नोकरीच्या निमित्तानं शहराकडे आले. त्या पिढीचा आपल्या गावाशी, आपल्या आई वडिलांशी, आपल्या नातलगांशी एक चांगला संपर्क सतत राहिला. दर आठवड्याला गावी जाणं, घरचे प्रश्न सोडवणं, आई वडिलांची देखभाल करणं, भावाच्या मुलांचं शिक्षण करणं, ते सगळं त्या पहिल्या पिढीने केलं. पण जेव्हा आमची दुसरी पिढी शिक्षण प्रक्रियेमध्ये आली, झालं असं की शिक्षणाचं सार्वत्रिकरण होताना पहिल्या पिढीतल्या मुलांनी जास्त शिक्षण घेतलं होतं. आमच्या पिढीमध्ये हळूहळू 10% मुलींचं प्रमाण 30-40% आलं. आताच्या 2025 मध्ये हे प्रमाण आता तुम्हाला ओव्हरटेक करणार आहे. म्हणजे आता इथं मुली कमी दिसत आहेत, परंतु आम्ही जेव्हा सिनियर कॉलेजमध्ये पाहतो तेव्हा आमच्या लक्षात येते की मुलांच्या पेक्षा मुलीच अधिक आहेत आणि मुलींचा शिक्षणाकडे पाहण्याचा अधिक चांगला आणि गंभीर असलेला असतो. आणि मग त्या शिक्षणाचं प्रमाण वाढत गेलं, मुली शिकायला लागल्या, मुली पदवीधर झाल्या, मुली नोकरीमध्ये आल्या, खेड्यातलं चित्र बदलायला लागलं. आई वडिलांनाही आपल्या मुलांना मुलींना समान वागणूक देऊन मुलींनाही अधिक शिकवलं पाहिजे असं वाटायला लागलं. आणि आमच्या काळातली एक मुलींची पिढी पण शिक्षणामध्ये आली आणि ती नोकरी करायला लागली, कमवायला लागली. तेच तिथं निर्माण झालं की मुलगी कमवती झाली आणि मग मुलीनं किंवा मुलीच्या बापानं आपल्या कमवत्या मुलीच्या लायकीचाच स्थळ शोधायला सुरुवात केली आणि तिथून एक वाईट अर्थानं एक व्यवहार या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला. व्यवहार काय सुरू झाला तर तू हुशार आहेस, तुला नोकरी नाही, तुझ्या नोकरीची व्यवस्था मी करतो, नोकरीसाठी काय आर्थिक तडजोडी करावी लागल्या तर ती व्यवस्था मी करतो, या बदल्यात तुम्ही माझ्या मुलीशी लग्न करा. आणि हा बहुतांश खेड्यातल्या धडपडणाऱ्या पोरांच्या बाबतीत हा प्रयोग सुरू झाला. तुमच्या याच मंगळवेढ्याच्या मातीत लहानाचे मोठे झालेले, इथंच सगळे नोकरी घालवलेले सुरेश शिंदे नावाचे एक फार महत्वाचे कवी, जे मूळचे करमाळ्याचे, ज्यांना मी माझं घर जे करमाळ्यामध्ये बांधवलं ते घर मी त्यांना दिलं, ते तिथले संगोबाच्या गावचे दिलं. म्हणजे फुकट नाही दिलं, तुम्ही म्हणाल की फुकट दिलं, परंतु 3-4 लाखाचा मित्रत्वाचा तोट्यातला व्यवहार करून मात्र ते त्यांना दिलं. तर त्यांनी या संदर्भातली फार सुंदर कविता लिहिली. ती मला मुद्दाम तुम्हाला सांगायची, याच्यासाठी सांगायची की तरच तुम्हाला आजी कुटुंबाचा आगळच आणि तो सगळा अन्वयार्थ नीटपणे लक्षात. त्यांनी एका कवितेमध्ये असं लिहिलं की आकाशात चुकून माकून माळरानावरती बागायचं झालं.
आता शाळा चुकून मागून माळरानावरती बागायत झालं तर धनिक स्वर्गाच्या पोरींनी सारं लुटून म्हणजे समजा उदाहरणार्थ मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी शिकलो, मी धडपडलो, नोकरीमध्ये आलो, काहीतरी धडपड करत होतो, तोपर्यंत श्रीमंत सासऱ्यांनी मला गाठलं आणि माझ्या पदरात एक देखणी हुशार शिकलेली नोकरी करणारी मुलगी माझ्या गळ्यात मारली आणि मी पण त्याला मारलं. ते भाडत असताना मात्र मी थोडस गावाकडचं बघत होतो, पण ते बघता बघता तेच असं झालं की माझ्या पिढीतल्या अनेक बायकांनी आपल्या नवऱ्यांना गावाकडे जायला हळूहळू बंदी घालायला सुरुवात केली. आणि म्हणून कवी लिहितो की आताशा चुकून मागून माळ रानावरती बागायत झालं. कोणी बागायत केलं तर मीच केलं. गावाकडची शेती डेव्हलप केली, लहान भावाला, मोठ्या भावाला, भावाच्या मुलांना, आई वडिलांना मदत केली. तोवर धनिक सोयऱ्याच्या पोरींनी सारं लुटून माळ तसे टणकच कुंदके भरत राहिले, पुस्तकं लाभली नाही म्हणून काळजातल्या काळजात कोण कोण चढत राहिले. शिक्षणानं माणूस बदलायला हवा होता, शिक्षणानं कुटुंब अधिक बांधली जायला हवी होती, परंतु ती तसं न होता कुटुंब वेगानं तुटत गेली. ही गोष्ट खरी आहे, ही गोष्ट आपण सगळ्यांनीच मान्य केली पाहिजे की मला चांगलं शिक्षण मिळायचं तर मला शहरात इथे आलं पाहिजे, माझी प्रगती करायची तर मला गावातून बाहेर पडलं पाहिजे, हे मान्यच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु तुम्हाला मुद्दाम एक उदाहरण देईल. समुद्रामध्ये एक मासा आहे, तो मासा कुठंतरी नदीमध्ये, कुठंतरी डोंगरामध्ये त्याचा जन्म झालेला असतो आणि नदीमध्ये वाहत वाहत तो समुद्रामध्ये. पण त्या माशाला जेव्हा नवी संतती जन्माला घालायची वाटते किंवा त्या माशाला जेव्हा मारायचं असतं तेव्हा तो मासा समुद्रातून उलट्या दिशेनं प्रवास करत नदीत जातो आणि जिथं त्याचा जन्म झालेला आहे तिथं आपली नवी संतती जन्माला घालतो किंवा तिथं जाऊन स्वतःचं आयुष्य जगतो. हे निसर्गामध्ये. आपण जर माणूस आहोत, निसर्गावरती विजय मिळवलेला माणूस आहोत आणि असं असताना आपण मात्र आपल्या गावाकडचे वृक्ष इतक्या वेगाने टाकून दिले की विचारायची सोय. आणि मग झालं असं की माझ्या गावात खूप प्राध्यापक आहेत, मी पण गावाकडे जातो, आज पण जातो, 8 दिवसाला मुद्दाम शेती डेव्हलप केली, आज पण गावाकडे जातो. माझ्याच भावकीतले एक चुलत चुलते, ते दोघंही नोकरीमध्ये. त्याचा आता एक मुलगा इंजिनियर आहे, एक मुलगा डॉक्टर आहे, सून डॉक्टर आहे. गावाकडे गेल्यानंतर परवा आमच्या बायकोनं माझी चुलतीच लागते म्हणून विचारलं, का अलीकडे काय तुम्ही फार गावी येत नाही? मुलगा डॉक्टर, सून डॉक्टर, एक मुलगा इंजिनियर, दुसरी सून इंजिनियर, स्वतः प्राध्यापक, स्वतः प्राध्यापिका. किमान पोट भरेल एवढा पैसा घरात येतो. तर त्या आमच्या चुलतीनं आमच्या बायकोला सांगितलं की गावाकडे वॉशरूम नाही आणि गैरसोय होते म्हणून आम्ही गावी येतो. एक कारण समोर आलं. पुन्हा कारण आली, उन्हाळ्यात शाळा असतात, उन्हाळ्यात क्लासेस असतात, गावाकडे जायचं नाही. आणि असं करता करता त्या पिढीनं गावाचा संबंध सोडून टाकला. आणि मी हे बघत होतो सगळं बारकाईने की बाबा काय चाललेलं आहे. म्हणजे जो माझा बाप, जी माझी आई माझ्यासाठी रात्रंदिवस रानामध्ये राबले, त्या आईच्या अंगावरचं लुगडं बदलावं असं सुद्धा जर मला वाटत नसेल. आजही मंदिरमध्ये माझ्या बापाबरोबर जाताना जर मला माझ्या बापाची लाज वाटत नसेल, आजही एसटी मध्ये माझ्या आईच्या शेजारच्या साडीचा रंग बघून किंवा आईचा अवतार बघून जर आईच्या शेजारी मला बसायची एसटी मध्ये लाज वाटत असेल तर ती लाज का वाटते हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आपल्याला 2, 3, 4 हजार रुपयाचा ड्रेस घेऊन देणारा बाप स्वतःचे कपडे घेताना कधीतरी बघा येतात त्या बापाच्या डोळ्यामध्ये, त्या बापाच्या खिशाकडं की बाप कुठली कपडे घेतो आहे, आई कुठली कपडे घेते, त्यांना आपल्याला आपला आई, आपला बाप कोणते कपडे घेऊन देतो आहे. हे जर आपण बारकाईने बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्यासाठी ही माणसं झिजत असतात. आणि मग अशा झिजणाऱ्या माणसांच्यासाठी आपण जेव्हा सक्षम होतो तेव्हा आपण काहीच देत नाही. बरं, आपल्याला काहीच द्यायचं नाही पण थोडं मान्य करूया, काहीच द्यायचं नाही तर आपण त्यांचं काही घेतलं पण नाही पाहिजे.
तुम्ही जर अमेरिकेमध्ये गेला तर अमेरिकेमध्ये 10 वर्षाच्या पुढचं शिक्षण आई वडील मुलाला देत नाहीत. 10 वर्षाच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी त्या मुलानं स्वतः घ्यायची आहे किंवा शासनाने त्याला शिक्षण द्यायचं. आपण जरी अमेरिका श्रीमंत आणि समृद्ध देश समजत असलो तरी तिथली ही जी स्वातंत्र्याची संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याकडे नाही. आता अलीकडे पोरांची लग्नच होत नाही. म्हणजे माझ्या गावात 300 ते 350 नवरदेव आहेत. बायकोच मिळत काय मिळत नाही. 35-35 वर्षाचा असतो बापाने सांभाळा. MA केला, कुठं काय काय करायला लावलं, सगळे उद्योग करायला लावले तरी त्या पोराला बायको मिळत नाही, तरी आई बाप सांभाळते. अमेरिकेत मात्र 10 वर्षाचे झाला मुलगा की त्याला घराबाहेर काढलं जातं. त्याच्या शिक्षणाची जबाबदारी बिलकुल आई बाप घेत. मग त्या मुलानं आई बापाला न सांभाळणं आपण समजू शकतो. पण आपल्याकडे ती परंपरा नाही. आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये अगदी 25-30 वर्षाचा घोडा झाला तरी आई वडीलच आपल्याला सांभाळत असतात आणि तरी आपण म्हणत असतो आई बापाला काही कळत नाही. म्हणजे हा जो एक पेच आपल्या सगळ्याच कुटुंबाने अलीकडे तर इतक्या वेगाने कुटुंबामध्ये पेच निर्माण झाले की म्हणजे आता इंद्रजित म्हणाला तसं आजीला किमान काही ठिकाणी पत्र्याची गरज राहते पण अनेक ठिकाणी आजीला घर पण नाही. ही कादंबरी मला कुठे लिहायला सुचली त्याचं एक मुद्दाम उदाहरण द्या. माझं गाव वडशिंगे माढा तालुक्यातलं. माढ्यापासून एक 7 किलोमीटरवरती दक्षिणेच्या बाजूला बार्शी रोडवरती माझं गाव आहे. आमच्या वाड्याच्या शेजारी एक आमचाच कदमाचा भावकीचा वाडा आहे. त्या वाड्यातल्या एका म्हातारीला 5 मुलं. सगळ्यांचं सगळं सुंदर चाललंय. ती म्हातारी वाड्याच्या बाहेर कट्ट्यावरती झोपली होती आणि ते कट्ट्यावरती झोपलेल्या म्हातारीला पहाटे खूप थंडी वाजायला लागली म्हणून माझ्या मोठ्या बहिणीनं तिच्या अंगावरची एक वाकड त्या म्हातारीच्या अंगावर टाकली. आता ती आमची चुलत आजीच लागत होती. सकाळी मी झोपीतून उठायच्या आधी आमच्या वाड्यात भांडणं सुरू. भांडणाचं कारण काय? आमच्या म्हातारीच्या अंगावर तू वाकड का टाकलीस? अहो ती कुडकुडत होती बिचारी. मी जागी जाते म्हणून टाकली. आमच्या म्हातारीला मरून द्यायचं होतं. तुझं काय कारण तिला मदत करायचं? आणि आम्हाला मरूनच द्यायचं होतं म्हणूनच आम्ही तिला बाहेर झोपवतो. लय लाड झाली तिची. कुणी सांभाळायचं? 5 लेकरं पत्रात. तिचा दवाखाना कुणी बघायचं? तिचा गुमूत कुणी काढायचं? आणि याच्यासाठी आमच्या आईला, बहिणीला, चुलतीला जोरात भांडण सुरू. लयच पोट काय तर घे तुझ्या घरात, सांभाळतोच, लयच सांभाळायची औषधी. आणि मग मला प्रश्न पडला काय चाललंय काय निघालत कुठे? अक्षरशः तुम्हाला खरं वाटणार नाही, ती म्हातारी एखाद्या रस्त्याच्या कडेला एखादं कुत्रं मेल्यानंतर जशी त्याच्यावरती सगळ्या गोमाशा चिलट बिलट आलेली असतात, अक्षरशः तशा अवस्थेत ती म्हातारी आमच्या गल्लीतल्या वाड्याच्या समोरच्या वाटेवरती नेली. 5 लेख पात्रात सगळ्यांचं उत्तर. त्यातले आता 2 शिक्षक आहेत त्या म्हातारीची नातू नाणारी. हे चित्र गावात पण पोहोचलं. हे चित्र शहरात आलेलं. आणि मग मला प्रश्न पडतो की मला जगायचं म्हणजे काय करायचं? समजा जर मी आज 2000 रुपयाचा जर एखादा नवा ड्रेस घातला, मला कुणीच नाही विचारलं तर तुम्हाला करेल नको? कुणीच विचारलं नाही, करणार का तुम्हाला? तुम्ही आज एक प्रयोग करा. तुम्हाला वाटतं ना तुम्हाला आई बाबांची किंमत काय असते समजून घ्या. तुम्ही आज घरी गेल्यावर तुम्हाला एक 2 प्रयोग सांगणार आहे, म्हणजे आई वडील काय असतं ते समजून घेण्यासाठी. एक पहिला प्रयोग करायचा. आज घरी गेल्यावर आईला सांगायचं की इथून पुढं, समजा आज रविवार, पुढच्या रविवारपर्यंत मला काहीही विचारायचं नाही. मी माझ्या पद्धतीनं उठेल, मी माझ्या पद्धतीनं जेवण करेन, मी माझ्या पद्धतीनं ब्रश करेन, माझ्या पद्धतीनं मी माझं आवरेन. अजिबात काय विचारायचं. हा पहिला प्रयोग आज गेल्यावर 8 दिवस तुम्ही तुमच्या आई वडिलांना जर काय म्हणले तर मला फोन जोडून दे, मी जाताना नंबर देतो, इंद्रजितकडे माझा नंबर यायचा, मी तुमच्या आई वडिलांना सांगतो, याला काहीच विचारू. 8 दिवसानंतर तुम्हाला कळेल
की आपल्याला कोणीच विचारणार नसलं तर जगण्यातच अर्थ नाही. एखादी जीवलग मैत्रीण नुसतं न बघता समोर न गेली, बोलली नाही, कुठेतरी दुखत नाही का होत? काय कारण आहे? ती तिच्या नादात होती, ती बघत होती तिच्या मित्राकडे, तू दिसली नाहीस, पण दुखत नाही का बरं? असं जगण्याची व्याख्या काय आहे? जगण्याची व्याख्या ही आहे की माझी कुणीतरी दखल घेतली पाहिजे. एखाद्या लहान मुलानं जर काही चित्र काढलं, एखाद्या लहान मुलानं जर काही नवी वस्तू बनवली, त्याची आई जर स्वयंपाकामध्ये असेल, किचन मध्ये असेल, तर ते लहान मूल आईच्या चुडीदारला, आईच्या ड्रेसला, आईच्या पदराला धरून ती माझी वस्तू बघ म्हणते. मित्रांनो, माणसाचं आयुष्य तिथं आहे की माझ्या कोणत्याही गोष्टीची कुणीतरी दखल घेतली पाहिजे आणि कुणीतरी मला लढ म्हणण्याचं बळ दिलं पाहिजे. आमच्या कुसुमाग्रजांनी एका कवितेमध्ये खूप छान म्हणून ठेवलेलं आहे. कुसुमाग्रजांनी ज्या वातावरणाच्या परिसरात राहिले, त्या एका नदीला नाशिकच्या पूर आला होता आणि त्यांचा एक विद्यार्थी त्या पुरात त्याचं घर वाहून गेलं, प्रचंड अस्वस्थ होता आणि म्हणून तो आपल्या शिक्षकाकडे भेटायला आलेला आहे. आणि भेटायला आल्यानंतर शिक्षकाला वाटतं की अरे आपला विद्यार्थी खूप धडपडून उभा राहिलेला आहे, त्याला काहीतरी आपण मदत केली पाहिजे, म्हणून ते आपल्या खिशात हात घालून त्या काळात काय 100, 200, 500 रुपये असतील ते मदत करायचा प्रयत्न करतात. तेव्हा तो मुलगा त्या शिक्षकाला म्हणतो, मोडून पडला संसार तरी मोडला नाही का? पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही का? पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. अहो, माणसं प्रचंड श्रीमंत झाली. रेमंडचं कपड्याचं आपण नाव ऐकून आहोत. रेमंडनी जगभरात मोठा ब्रँड केला, पण ज्याने हा ब्रँड निर्माण केला तो हजारो कोटीचा मालक, त्याच्या पोराने, सुनेने आणि मुलीने त्याला घराबाहेर काढले आणि तो आता रस्ती भीक मागण्याच्या अवस्थेत. काय होतं? स्वार्थ. काय होतं? माझ्यासाठी कुणीतरी जडलेलं आहे, ही भावनाच आपण विसरून चाललो. आणि मग हे जे इतकं साधं, एक मुद्दाम तुम्हाला गोष्ट सांगतो की किती आपल्याला आपल्या एखाद्या कृतीची, एखाद्या आपल्या सोबत घडणाऱ्या नव्या गोष्टीची कुणीतरी दखल घ्यावीशी वाटत असते. एके दिवशी सकाळ सकाळची वेळ असते, माणसं आपलं टमरे भरून गावाच्या बाहेर निघालेली असते. त्या काळात काही शौचालय नव्हती आणि मग गावाच्या कडेला एक वस्ती होती. त्या वस्तीवरची कडव्याची गंज, एक मोठीच्या मोठी गंज पेटलेली लोकांना दिसली, म्हणून लोक आपली टाबराळे तिथंच टाकायचे आणि ती गंज कोणाची पेटली बघायला जायची. अशीच एक म्हातारी आपली बाहेर निघालेली, त्याच्या लक्षात आलं की अरे ती वस्ती आपल्या मैत्रिणीचीच आहे, म्हणून ती पण तिकडे गेली. तर एक मोठीच्या मोठी गंज पेटलेली आणि जिची गंज पेटली होती ती म्हातारी इकडून पाणी मारा, इकडून पाणी मारा म्हणून माण्याला झटकले सांगत आणि माणसं आपलं गागर जमत तसं पाणी आणून ते गंज भिजवण्यात. ते बराच वेळ त्याचं माण्याला हिसक देणं सुरू होतं. ह्या गावातून गेलेल्या म्हातारीच्या लक्षात आलं कारण हिच्या कानात फुलं जे झुबे असतात ते नवीन घेतले आणि मग ती म्हणते आता जोडा म्हणतो तो कवा झोबं केलंस. तेव्हा मानाला झटकं देणारी म्हातारी काय म्हणली माहिती का? अगं अवदसा, हे जर मला काल विचारलं असतं तर आज गंज पेटून देण्याची वेळ माझ्यावर आहे. म्हणजे माझ्या कानात केलेला तर म्हातारीकडे कोण बघणार? तुझे झोगे नवीन का जुने तुमच्याकडे बघतील हो, म्हातारीला कशाला कोण बघतील? तर तिनं गंज पेटवून दिली आणि गंज पेटवून दिल्यावर माणसाला मानेने हिसक देऊन आता तरी माझ्या कानातले झुगे कोणीतरी बघा. आणि हा माणसाचा मूलभूत स्वभाव आहे, लक्षात ठेवा. जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की मला कुणीतरी, माझी कुणीतरी दखल घेतली पाहिजे, माझ्यावरती कुणीतरी मायेची पाकर घातली पाहिजे, माझ्यावर कुणीतरी प्रेम केलं पाहिजे, त्या बदल्यात मग मी समोरच्यावर प्रेम करेल. जगण्याची इतकी साधी सोपी व्याख्या पण आम्हाला ती कळाली नाही. आणि मग जेव्हा ती किडं पडून पडलेली म्हातारी ज्यावेळेस मी मेलेली पाहिली आणि मग तिथून माझी सगळी चक्र फिरायला लागली.
मी कुठल्याही प्राध्यापक मित्राच्या घरी गेलो, कुठल्याही नोकरदार मित्राच्या घरी गेलो की मला बारकाईने निरीक्षण करायची सवय लागली. आजही कुठल्याही नोकरदाराच्या घरी जावं, हॉलमध्ये बसून तुमच्या बापाची आईला चहा द्यायची ऑर्डरची हिंमत नाही होत. बघा होती का? विचारा तुमच्या बापाला. तो किचन मध्ये जातो अर्धाच असं ऍक्शन करून सांगतो काय झालं माझं सगळ्यात. पण तोच महेंद्र कदम समजा तर मी आता इथून मी वाघमारे सर जर मी वर्षिंगला निघालो तर माझ्या गावात समजा माझी चुलती आहे, माझी बहीण आहे किंवा माझी आणखी कुणी गावचा, मी डायरेक्ट तिथून फोन करतो, अरे मी एकटाच येणार होतो पण माझ्यासोबत 3 जण आहेत बरं का, 3घांचा स्वयंपाक पण. तोच महेंद्र कदम घरात गेल्यावर बायकोला मित्रापासून उठून जाऊन हळूच बाहेर ऐकायला अर्धच कप चहा, पाणी स्वतःच घेऊन देतो. गावाकडे आपण पाणी देतो का स्वतः? काय झालं हे? कुठून आली ही मूल्य व्यवस्था? त्याचं कारण असं झालं की शिकणाऱ्या माणसानं कुठं जायचं हेच त्याला कळलं. पैसा हा सर्वस्व मानायला त्यांनी सुरुवात केली आणि मग पुरीच्या बाबाच्या लक्षात आलं की एकदा त्याला विकत घेतलं की ह्याचा खेळ खास. आता तर तुम्हाला गंमत सांगतो, कदाचित खरं वाटणार नाही, परंतु पुण्यामध्ये दररोज जे घटस्फोट होत आहेत आणि ते शेकडोच्या घरात, लग्नाच्या पहिल्या 6 महिन्यात घटस्फोटाच्या केसेस बदलल्या. कारण काय? माझा मोबाईलचा पॅटर्न त्याने बघितलं का म्हणून माझ्या परस्पर त्याने माझा किंवा तिने माझा मोबाईल घेतला आणि मग जरा काय झालं की ती मुलगी आईला फोन करते लगेच, आणि मग आईला फोन केला की मग आई लगेच नाही तू त्याला असंच कर त्याला तसंच कर. म्हणजे इतक्या विचित्र पद्धतीने सगळं सुरू आहे आणि 6 महिन्यात घरं तुटून चालले. प्रश्न की घरं तुटावेत का चिटकून राहावेत याच्याबद्दल मला बोलायचंच नाही, ज्याचं त्याचं स्वातंत्र्य ज्याने ते लोक बघलं पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मला मग जायचंय कुठं? आणि मग हे जे सगळे प्राध्यापक हे सगळे बँकेतले, बरं मी हाच नुसता डाटा नाही घेतला तर इंद्रजित त्याच्या उलटा पण शोध घेतला. शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, वकील ही जी एक हायब्रो जमात आहे, म्हणजे ज्याला उच्च जमात आपण असं म्हणू, त्या सगळ्या जमातीमध्ये म्हाताऱ्या म्हातारींचा प्रश्न आणि तिथून तुम्ही खाली सरका, शिपाई, नगरपालिका कर्मचारी, शेतकरी, कामगार, झाडूवाला, त्यांच्यात हा प्रश्न नाही. एकच झोपडी, एकच खोली आहे, त्याच्यात 8-10 माणसं आनंदाने राहतात. म्हणजे आम्हाला जितकं अतिरिक्त स्वातंत्र्य मिळत गेलं, घरं आमची मोठी झाली, आमचे बंगले मोठे झाले, तशी आमची मनं मात्र छोटी होत गेली आणि या मनं छोटी होत जाण्याचा इतका वाईट परिणाम झाला की आता मोठमोठे बंगले उभे राहायला लागले, परंतु त्या बंगल्यात राहायलाच माणसं. आपल्याला थोडे दिवस बरं वाटत असतं, परंतु हे लक्षात घ्या की इथं माझ्या कादंबरीने जन्म घेतला आणि मग ती कादंबरी लिहिताना मला ते माझं सगळं जुनं बालपण आठवत गेलं आणि मग त्या बालपणाच्या टप्प्यावरती आज कुठं आहे मी हा मी शोध घेतो. कथेतली जी आजी आहे, इंद्रजित म्हणाला तसं मलाही माझ्या आईचे आणि वडिलांचे आजी आजोबा बघायला मिळाले नाही. माझी आई स्वतःची मी 5वीत असताना वारली. मला चांगलं आठवतं, शाळेत संध्याकाळी पण आमचे गुरुजी गणिताचे तास घ्यायचे. काहीतरी 8-8:30 वाजताची रात्रीची वेळ होती. गुरुजीला कुठून कसा निरोप आला मला कळालं नाही, कारण गावात तर कोण नव्हते. गुरुजीने मला सांगितले बाबा महेंद्र जा तुला घरी बोलवले. मी आपल्या टकुरीवर वाकड, काकत पिशवी आणि हातात आपल्या त्यावेळेस लाईट नव्हते, दिवा घेऊन जावं लागायचं. तो विजलेला दिवा घेऊन मी आपल्या घराकडे निघालेलो होतो आणि माझ्या समोरून एक फॅन माझ्या पुढे गेली. एवढ्या रात्री 8-8:30 वाजता आपल्या गावात एक 4-चाकी गाडी कशी काय येते म्हणून मी त्या गाडीच्या मागे पळत होतो. माझ्या दुर्दैवानं ती गाडी माझ्याच दारात थांबली आणि त्या गाडीतून माझ्या आईचं प्रेत उतरवलं जात होतं. मी 5वीत असतानाची गोष्ट. आजही मला तो संपूर्ण प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. मग आम्हाला सांभाळलं कोणी? 5वी पर्यंतचे सगळं आठवताना माझ्या लक्षात माझी पणजीची बनत होती.
आमच्या गावात आजही आम्हाला आमच्या आईच्या किंवा स्त्रियांच्या मुलांच्या नावाने ओळखलं जातं. म्हणजे जुन्या जर बायकांना इंद्रजित म्हणाला तसं नऊवारी बायकांनी जर केलं तर ती मला माझ्या बापाच्या नावाने ओळखत. भिवराबाईचा नातू, हा तू भिवराबाईचा नातू आहेस काय, मग काय सुदामचा का महादेवचा, मग तिला सांगावं लागतं माझ्या चुलत्याची वडिलांची नाव. आणि आम्हाला आज शाबाईची पोरगा म्हणून गावामध्ये ओळखलं. म्हणजे त्या पणजीनं आमचा जो सांभाळ केला, तो सांभाळ करताना एक स्त्री, म्हणजे हेही परत कुटुंब संस्थेतलं फार मोठं सत्य आहे की नवरा नावाचं ओझं जेव्हा एखादी स्त्री टाकून देते तेव्हा ती स्त्री अधिक सक्षमपणे उभी राहते. पणजोबा मला माहित नाही, आजी आजोबाचा तर विशेष नाही, पण पणजोबाच्या माग माझ्या पणजीनं जे आमचं कुटुंब कणखरपणे उभं केलं, म्हणजे आमच्या पणजीच्या कोणीच नादाला लागलं. आणि म्हणून मला कोकणातून एक दोन जणांचे फोन आले शहरातनं, त्यावर सर ती तुमच्या आजी तर विधवा आहे आणि मग हिरव्या रंगाचं लुगडं कसं काय घालतं. आता हे काय गावात चित्र नाही की बाबा विधवा झाल्यानंतर पांढरं लुगडे, हे कुणीतरी ब्राह्मण व्यवस्थेनं आमच्या पुढे शहरामध्ये आणून ठेवलेली व्यवस्था आहे. तू विधवा तुला कळलं पाहिजे म्हणून तू पांढरं लुगडं घालायचं. आमच्याकडे गावाकडे अनेक तरी कोणी विधवा स्त्री पांढरंच लुगडं, मुळात पांढरं लुगडं घालतच नाही. ते कधीतरी लग्नात शेलकट नावाचं प्रकरण होतं खूप पूर्वी. म्हणजे ते शेलकट म्हणजे काय प्रकरण होतं तर लग्नाला जायचंय, बैलगाडीतली धूळ उडून अंगावरची साडी खराब होऊ नये म्हणून वरण एक पांढरं कापड जे साडीवरती गुंडाळा जायचं त्याला शेलकट म्हटलं जायचं. तर त्याच्या पलीकडे स्त्रीचा पांढऱ्या साडीशी मुळात मला वाटतं पांढरी इरकलच मार्केटमध्ये मिळत नाही मुळात. म्हणजे जी इरकल माझी आई आजी आजोबा पंजूने घातली ती पांढरी मिळतच नाही. म्हणजे हा प्रश्न का निर्माण झाला तर मग विधवा स्त्रीनं पांढरच लुगडं घालायचं आणि पांढरच घालतच नाही, तर त्याचे उत्तर आहे की नवऱ्याच्या माग जर स्त्रीनं कणखरपणे उभं राहायचं ठरवलं तर कोणतंही कुटुंब तितक्याच कणखरपणे उभं राहतं. म्हणून मी तिला आजी केलं. मला अनेकांनी आणखी एक प्रश्न विचारला की सर आजोबावर का लिहिलं. आता मुळात मला आजोबा माहिती नव्हते, पण मी जर पणजीची आजी करतो आहे तर मला त्या आजीचा आजोबा करता आला असता. पण मी का आजीवरच लिहिलं त्याचं कारण आहे की कोणतंही घर उभं राहणं हे त्या स्त्रीच्या हातात असतं. म्हणजे माझा बाप जर घरी आला आणि माझ्या बापा पुढे जर माझ्या बायकोने 4-5 वेळा पाण्याचा तांब्या जर आपटला तर 6व्या वेळी माझा बाप गपचूप म्हणणार की बाबा रे मला इथे करमत नाही, मी गावाकडे जातो. तो मला नाही सांगणार तुझ्या बायकोने माझ्या पुढे तांब्या आपटला, तो नाही सांगत असतो. तो त्याच्या पोराला झाकून नेणार. त्याच्यावर पण मी खूप सुंदर कथा लिहिली दाखल्याची दुनिया नावाची की काय असतो बाप. जेव्हा एक माणूस गावातलं कायमचं घर सोडून या घरातल्या भांडणानं बाहेर पडतो त्या क्षणी त्याच्या बापाच्या डोळ्यात बघताना जे पोराच्या डोळ्यात पाणी येताना त्या पाण्याची किंमत कोणीच नाही. सोलापूरला मिटिंगला गेलो आणि मिटिंगला इतका वेळ झाला मला गावाकडे जाता आलं नाही. म्हणून निघायच्या आधी मी घरी फोन केला. माझ्या दुर्दैवाने फोन वडिलांनीच उचलला. मी म्हणालो तात्या मी दुपारी तुम्हाला म्हणालो होतो संध्याकाळी गावाकडे जेवायला येतो, मला काही जमत नाही, मी जेवून घ्या माझ्या आणि मिटिंगच संपली. आणि आमच्या वडिलांनी बरं म्हणले फोन ठेवून गेला. आमचं म्हातारा आज पण काय बोलत नाही, बरोबर 91 एखादा दुसरा शब्द बोलणार आणि जा. दुसऱ्या दिवशी मला माझ्या मोठ्या बहिणीचा फोन आला. रात्री तात्या जेवणच नाही. म्हणलं काय झालं, काय माहिती बाबा तू काय बोलला का काय मला कळलं नाही. तुला फोन ठेवला म्हातारा झोपलं. म्हणजे 8 दिवसानंतर गावाकडे गेल्यावर विचारलं काय पाहता तुम्ही मटण आणलं होतं मी येणाऱ्या. आमच्या म्हाताऱ्याला नॉनव्हेज आवडत नाही. तात्या तुम्ही काय जेवलं नाही. येत नाही तुम्ही. अहो सांगा तरी. नाही बाबा तो आला नाही जीव नाही सांग. वय वर्ष 91-92 आजही मी गावाकडे येणार म्हणजे माझं म्हातारा दाढी बिडी करून देतो, छान कपडे घालून. 91 वर्ष कोण बघणार आहे. पण पोरग माझं येणार आहे. आजपर्यंत माझ्या बापाने मला पगार नाही विचारला, काहीच विचारलं. नुसतं मी गेल्यानंतर बघत असतो माझा बाबा.
आणि मग माझी आई नसल्यामुळे माझी बहीण गावातच दिलेली आहे, आपण मोठं घर एकत्रच बांधलं, माझी मेहुणी आम्ही सगळी एकत्र राहतो. मग भाजी माझी बहीण वडिलांना चिडवायला लागतात, आज कसं काय दाढी करायची, रोज वरडलं तर नाही जाऊ वाटत, आज कसं काही स्त्रीचा शर्ट घालायचं कळालं, रोज सांगितलं तर बहिणीवरच असणार, लेख येणार म्हणजे काय गाडी कुठे टाकणार आहे का, गाडी म्हणजे स्मशानभूमीत मी बापाबरोबर जाणार आहे, काही मात्र बोलत काय त्याची किंमत आपण करणार आहोत. आणि मग हे सगळं बघताना माझ्या लक्षात आलं की अरे आपल्यावरती ही जबाबदारी आहे की पुढच्या पिढीला ही नीट समजून सांगितली पाहिजे. आणि म्हणून मग मी आजी का घेतली, तर आजी घेण्याचं महत्वाचं कारण आहे की बाईनं तांब्या आदळला तर माझा बाप कधीच घरात येणार नाही, पण त्याच बाईने जर बापाला आंघोळीला गरम पाणी व्यवस्थित दिलं तर माझा बाप पुन्हा पुन्हा घराकडे येईल. मी बोलवलं म्हणून बाप घरात कधीच येत नाही, मी बोलवलं म्हणून माझी आई माझी गावाकडची माणसं घरात थांबत नाही. जर गावाकडनं येणाऱ्या माणसांचा नीट पाहुणचार नीट व्यवस्था त्या घरातल्या बाईने केली तरच माणूस घरात राहतो आणि घरात नाही अजिबात राहू शकत नाही. म्हणून तुम्हाला किती जरी वाटलं घरं उभी राहतात तर घरं तुमच्यामुळे नीट उभी राहतात ही भविष्यातली तुमची जबाबदारी. आमच्या पिढीतल्या बायांनी ती जबाबदारी नीट घेतली नाही, त्यांना त्यांचा इगो इतका मोठा वाटायला लागला की नवऱ्याबरोबर लग्न केलं म्हणजे फक्त नवऱ्याबरोबरच लग्न केलं, त्याच्या आई बापाबरोबर लग्न केलेलं नाही. अक्षरशः म्हणजे कदाचित तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, अनेक बायका मी बघितलेल्या आहेत, तुम्हाला जर तुमच्या आई बापाबरोबर राहायचं तर त्यांच्याबरोबर संसार करायचे, माझ्याबरोबर लग्न कशाला, इथपर्यंत बोलणारे बायका आहेत. कदाचित त्यात तुमची आई सुद्धा असू शकते, 100% असू शकते, हे मला माहिती. भले ती रागानं म्हणेल, चिडून म्हणेल, कधी ते म्हणलेले. बरं यातली गंमत अशी पुन्हा की ती जी बाई स्वतःच्या नवऱ्याला म्हणते मग तिकडे आई बरोबर संसार करायचा, ती बाई मात्र इकडे भाऊजाईनं स्वतःच्या तिच्या सख्या आईला जर काय बोलली की लगेच तिकडं फोन. काय लॉजिक आहे याचं, कुठंच उत्तर सापडलं. म्हणजे हिच्या सख्या आई बाप्पाला मात्र तिच्या भाऊजाईने फुलात सांभाळलं पाहिजे आणि मग इकडे मात्र हिच्या नवऱ्याच्या बाप किडं पडून गेलं तरी चालतं. अनेकदा आईबापांना आता असं वाटायला लागलं की 2 पोरं नसावीच. माझ्या गावात प्रगतशील भाग आहेत, वर्ष बापाने आईबापाच्या वाटण्या केल्या. त्यातली सगळ्यात वाईट गोष्ट तुम्ही मला वाटतं अमिताभ बच्चनचा सिनेमा आहे ते नवरा बायकोला वाटून घेतलेलं असतं. किती वाटत नाही आईने एका कळलं बापाने कळलं म्हातारपणी तर एकत्र सांभाळा. आणि तुम्हाला गंमत सांगतो हे सुरू आहे आता. म्हणजे जर मी माझ्या आई वडिलांना सांभाळतोय तर माझ्या आई वडील जर समजा माझं म्हातारा आजारी पडलं स्टँडवरती आणि निघाले समजा एकटंच दवाखान्यात आणि माझा धाकटा भाऊ जर माझ्या वडिलाला भेटला आणि जर चुकून त्याला जर त्या धाकट्या भावाला जर पैसे मागितले, थोरल्याकडे खातोय ना, देईल ना तो पैसे, माझं काय कारण आहे, माझ्याकडे आलं होतं आणि माझ्याकडे राहायला आलं होतं. इतकं निपुण झालं. आणि बरं होण्यातून प्राप्त काय केलं, मिळवलंय. आणि हे एवढं न्यूक्लिअर होण्यामध्ये स्त्रीचा सगळ्यात मोठा वाईट आणि चांगले दोन्ही अर्थानं वाटतं. म्हणजे तुम्ही गावाकडे जर चांगलं करायला लागलं तर गावाकडचा कुठलाही माणूस तुम्हाला म्हणणार ते काय एकटा करते, त्याची बायको चांगली म्हणतात, त्याच्या बायको नाही देऊन तुला ही कुठनं देते, मी कुठनं देणार, माझा पगार माझ्या बायकोला माहिती. समजा उद्या माझ्या भावाने घर बांधायला काढलं, उद्या माझा भाऊ अडचणीत आला, मला त्याला 5-50 हजार मदत करायची, मी कशी काय चोरून मदत करणार. पगार तर बायकोला माहितीये, कर्ज माहितीये, हातात किती येतं माहितीये, एकदम 50,000 रुपये नाही देऊ शकतो. आणि हा सगळ्या घरांमधला पेच. बरं हा पेच तुम्हाला सोडवायचा आहे तर मग तुम्ही लहानपणापासून एकत्र राहायला नाही पाहिजे. आणि म्हणून मग आजी ज्या पद्धतीनं वागते त्यातले जे काही 2-4 महत्वाचे प्रसंग आहेत, खरं तर त्या कादंबरीतला तोच पाठ त्या अभ्यास मंडळाला का घ्यावासा वाटला मला माहिती नाही. त्या पाठ निवडले जाण्याची पण खूप गंमतशीर प्रक्रिया आहे. एके दिवशी मी कॉलेजमध्ये होतो, मला अचानक फोन आला, सर ते तुमचा पाठ आम्ही 10वीला घेतलेला आहे आणि तुमची अनुमती तुम्ही आम्हाला आणखीन कळवली. कुठला पाठ, कशाची अनुमती, मला काहीच कल्पना नाही. आवडले तुम्हाला आमचं पत्र आलं नाही, म्हणलं नाही, मेल आला नाही, म्हटलं नाही.
तर तुमच्या आलं या कादंबरीतला एक पाठ आम्ही 10वीच्या अभ्यासक्रमाला घेतलेला आणि तुमची संमती असल्याशिवाय आम्हाला छापता येत नाही. मला काहीच कल्पना नाही कुठला घेतलाय काय घेतलाय ते एकदा कळवा, मेल करा, तर मी मेलवर तुम्हाला ऍक्सेप्टन्स देईल आणि मग मी ऍक्सेप्टन्स दिल्यानंतर तो पाठ अभ्यासक्रमामध्ये आलेला आहे. तर तो घेताना आजीचं जे वर्तन आहे घरात लक्षात ठेवा की कुटुंब कुठं उभं राहतं. आजी काय करते तर सुनांना स्वयंपाक करायला लावते, पण जेवायला पण वाढते. का वाढते आजी? आजी जेवायला वाढण्याचं कारण असं की घरात 3 सून आहेत त्या 4 सून आहेत आणि समजा मी सून आहे थोरली आणि माझ्या मुलाला वांग्याची भाजी अधिक आवडते आणि मी जर जेवायला वाढायला लागले काय होणार? पार्सलिटी होणार की? आणि मग ती पार्सलिटी जर थोरल्या सुनानं करताना दिसली की धाकटी काय म्हणणार? बघ कशी स्वतःच्या पोराला कसं चांगलं देते ना आमच्या पोराला मात्र कळ उडती. भांडणं व्हायला आणि संसार तुटायला वेळ आला. म्हणून म्हातारी तुम्ही स्वयंपाक करा, जेवायला मी वाढते, सगळे नातू मला समान. हे लोकशाहीचं मूल्य आहे, हे कुटुंब टिकवून ठेवण्याचं मूल्य आहे. ते काय गंमत म्हणून करत नाही, ती दहशत म्हणून करत नाही, घरावर कंट्रोल ठेवा म्हणून ती करत नाही. लक्षात ठेवा ती करते याच्यासाठी की माझं हे उभं घर आडवं होऊ नये, त्या वाड्याला असलेली आगळ निघून पडू नये, वाडा मोडून पडू नये म्हणून तिची धडपड आहे. म्हणून ती सगळ्या नातवांना स्वतः जेवायला वाढते. ती कामाचं वाटप पण करते. एकच बाई जर 15 दिवस भाकरीला बसली मी एका बाईला नुसतं भाजी करायला लावलं, 15 दिवसाने ती बाई म्हणाल की मी जे पिंड ही जरा उचललाय. म्हणून तिनं घरातल्या सुनांच्या कामाचं सुद्धा रोटेशन ठेवलेलं. महिनाभर एकीनं भाकरी करायच्या, महिनाभर पुन्हा दुसरीनं करायच्या, महिनाभर एकीनं धुणं धुवायचं. हे जे वर्क डिस्ट्रीब्युशन आहे मित्रांनो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या सांविधानिक मूल्यांचं प्रत्यक्ष कौटुंबिक पातळीवर केलेलं ते युटिलायझेशन आहे. एकत्र कुटुंब का टिकत होती त्याचं एक कारण आहे. कारभाराच्या पोराला वेगळी कपडे नाही, 4ही पोरं त्या कारभाराने घेऊन जायची, नव्या पुढे बसवायची आणि सरसकट एकच चमन गोटा करून टाक म्हणून सांगायचं. माझा पोरगा म्हणून त्याला वेगळा कपडा घेतला जात नव्हता. एकदा काय एक तागा पडला की सगळ्या पोरांना एकाच ताग्याचा भले समजा मी घराचा कारभार आहे आणि माझ्या पोराला हलकं जरी घेतलं तरी तिथं चॉईस नव्हता. काय चॉईस नव्हता? घरात चुकीचा मेसेज आहे. आणि आता काय होतं माहिती का? गावाकडच्या पोराला भावाच्या पोराला कपडे घ्यायचं म्हणलं की बायको पण म्हणते आपण राहणार तर जाते घ्या 200 ड्रेस आणि स्वतःच्या पोराला म्हणजे 2000 एवढं कसं चिकलं असतं. 2,000 ड्रेस घेण्याबद्दल तो पण किमान तुम्हाला घ्यायचं तर तिथं तरी समांतर ठेवा. पण गावाकडे जा म्हणून त्याला चांगली कपडेच घ्यायचे घेऊच नका ना का त्यांनी जोरदार केलेलं नाही तुम्हाला घ्या म्हणून. आणि मग याच्यामधून जे विषमता निर्माण होते त्या विषमतेमधून सगळी कुटुंब उद्ध्वस्तीच्या काठावरती आली. म्हणून आजी तिथं जी काळजी घेते ती त्याच्यासाठी घेते. या पाठात दुसरा संदर्भ आहे रानमेव्यांचा. त्यातल्या अनेक गोष्टी तुम्हाला माहिती नाही. टमाटी माहितीच नाही. आता टोमॅटो मिळतो पण टमाटी माहित नाही, गजगे माहित नाही. आता गजगे काय आपल्या खेडेपाड्यातल्या पोरांना माहित नाही, पण मुंबईतल्या पोरांना माहित नाही. त्यांना 10 वेळा समजून सांगितलं कळत नाही, खेळाचे मूल्य कळत नाही. आता हा रानमेवा आज आपल्याला मिळेल नसेल झालेला का तर आपण निसर्गाकडे बघत नाही. झाडावर चढून बोरं काढून खाल्लेत का कधी तिकडच्या पोरांनी? चांगली गोष्ट आहे, नक्की खा. म्हणजे ते आंबट असतो. तो एखादा काटा वाकडा जेव्हा शाब्दात अडकेल किंवा जेव्हा रक्तबंबाळ करेल तेव्हाच ते बोर अधिक गोड लागणार का? तर काटा टोचून ते बोर काढले. अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर आधी हाताने चढले मग येते भाकर लिहिणाऱ्या पाहिजे का लिहितात? आयुष्य इतकं सोपं आहे, त्याच्यासाठी कष्टच काढावं लागतं. आणि मग हा रानमेवा नुसता उल्लेखासाठी आलेला नाही तर आपण पुन्हा एकदा निसर्गाकडे जावं, आपण पुन्हा एकदा काही गोष्टी समजून घ्याव्या म्हणून त्याच्यात रानमेव्याची उल्लेख आहे. आजी वर्तमानपत्राची संपादक असं एक वाक्य आलेलं आहे. आता मोबाईल आले हो, पूर्वी नव्हते मोबाईल. मग बाया दुपारी वाड्यात एकत्र बसायच्या, कोणाच्या तरी घरी एकत्र बसायच्या, मग कोणाच्या तरी शेंगा फोड, कोणाच्या तरी मिरच्याची देठ काढ, कोणाचं
तरी धान्य नीट कर, सगळी कॉमन बिगर पैशाची न बोलवता चारी बाजूला 4 जणी बसायच्या आणि मग वाकड शिवायच्या. आज एकीची झाली, उद्या 4 दिवसांना दुसरीची वाकड शिवून तयार व्हायची आणि सगळी उन्हाळी कामं सगळ्या स्त्रिया कॉमन पद्धतीनं करायच्या. कुठलाही आर्थिक व्यवहार तिथे नव्हता आणि त्या नुसती कामं होत नव्हती तर सगळ्या स्त्रिया आपलं दुःख तिथं सांगायच्या एकमेकीच. स्त्रीला कधी अटॅक आलेला ऐकलेलं आणि इकडे 20 वर्षाची पोर अटॅकने मारायला काय म्हणतात? काय कशामुळे महिलाला अटॅक काय? दुःख मनातलं सगळं सांग. तुला म्हणून सांगते बरं का, कोणाला सांगू नको मॅडम. एक गोष्ट घरात घडलेली गोष्ट घरातल्या दुसऱ्या माणसाला कळायची ती गल्लीवर झालेली असते. हे मनात न ठेवणं ज्याला ओपन माइंडेड म्हणू तर त्याचा तो चांगल्या अर्थाला फायदा आहे की ते सहन करण्याची भानगड. आपल्यावर कोणी रॅगिंग केली तर आपण कोणाला सांगत घेत मग पास जाऊन कुठेतरी का प्रतिष्ठा आहे ना. माझा अपमान कोणाला कसा सांगायचा? बहिणाबाई चौधरीने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, माझं सुख हंड्यात उभं टांगलं, माझं दुःख तळ घरात मोडलं. ठीक आहे, मोडलं पाहिजे पण त्याला पण आउटलेट असला पाहिजे. स्वप्न काय पाडतात माहितीये का? सिग्मंड फ्रॉइड नावाचा एक अत्यंत महत्वाचा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने स्वप्नाचं फार सुंदर विश्लेषण केलेलं आहे. स्वप्नाची मुख्य 2 कारणे आहेत. आपण दडवून ठेवलेल्या इच्छा आकांक्षा आपल्या निडीवीमध्ये साठलेल्या असतात त्या स्वप्नाच्या रूपाने बाहेर येतात. आपले लैंगिक इच्छा आपण दडवून ठेवलेल्या असतात ते स्वप्नाच्या रूपाने बाहेर येतात. याच्यावर खूप मोठे संशोधन जगभर झालेलं आहे. तर आपल्या मनातला जो एक कप्पा असतो ना, तो कप्पा असा असतो की तो कोणाकुठेच आपण ओपन करत नाही. पुरुषामध्ये प्रमाण जास्त असतं म्हणून पुरुष तो अधिक दडपून ठेवतो आणि अटॅकचं प्रमाण वाढलेलं आपल्याला पुरुषांमध्ये दिसतं. तर हा जो सगळा कौटुंबिक पातळीवरचा कलहाचा पेच आहे, तो पेच सोडवण्यासाठी ह्या सगळ्या बायका एकत्र यायच्या आणि मग एकत्र आल्यानंतर त्या सगळ्या त्या आजी पुढे सांगत राहायच्या आणि मग त्या सांगायच्या की बाई नवरा असाच असतो, तो उशाखाचा नाग असतो, त्याच्यातून विष असतं, त्याला कधी आपला आणि बापूला म्हणायचं नसतं. हे जेव्हा आजी सांगते तेव्हा त्या स्त्रीला वाटते की बरोबर ठीक आहे, नवऱ्याला नवऱ्याच्या ठिकाणी शिवूया, त्याचं लय टकुऱ्यात घ्यायला नको, त्याला तिथल्या तिथं सोडून द्यावे. त्या अर्थाने ती संपादक होती की ते गाव ते गल्ली त्या गल्लीतल्या स्त्रियांना एकत्र बांधून ठेवायचं काम ती आजी करते. आणि ती आजी प्रातिनिधिक आहे, लक्षात ठेवा. ती कोणाच्या गावामध्ये म्हणजे आमची आणखीन एक चुलती जिवंत आहे, तिला इतके शिवाय द्यायची सवय. पण तुम्हाला कदाचित खरं वाटणार नाही, आमच्या गावातली आजही काही माणसं मुलीचं लग्न जमवायचे, प्रॉपर्टी खरेदी करायची, महत्वाच्या मुलाला एखाद्याच्या मुलाखतीला जायचंय तर ती माणसं सकाळ सकाळ आमच्या चुलतीच्या दारात येतात, परत चहा पाजायला लावतात आणि 2-4 शिव्या पण उठतात. शिव्या देतात तरी तिला शिव्या द्यायला भाग पाडलं. म्हणजे आमच्या गावात आणि गल्लीत असा समज आहे, त्या म्हातारीने शिव्या दिल्या की आपलं काम होतं. आज पण ती म्हातारी, आम्ही तिला देवया का म्हणतो, आज पण ती म्हातारी शिवाय तिनं फक्त मला कधी शिवी दिली नाही, का दिली नाही माहिती. सगळी गल्लीत अनेक जण आज पण शिवाय खातात. ते जे महिलांच्या मधलं जे काय मूल्य आहे ना ते टिकून ठेवायचं का ना, तुमचा प्रश्न आहे. लक्षात आता समजा तुम्ही शहरात आला, इंद्रजित म्हणाला काय करायला पाहिजे? अहो साध्या गोष्टी, सणाच्या निमित्ताने एकत्र या. एकत्र आल्यानंतर मोकळेपणाने राहा. आई वडिलांना सांगा की आमचं जग आहे. त्या कादंबरीमध्ये आणि मग ही कादंबरी पुढे कुठे गेली की आजी इथं तुम्हाला भेटते पण कादंबरी जाऊन ती मरते. आणि मग आजी मेल्यानंतर त्या 4 भावांचं कुटुंब जे तुटून विस्कटून जातं, त्या विस्कटून जाण्यामध्ये ते अख्खं कुटुंब इतक्या टोकाला जाऊन पोहोचतं की त्या प्राध्यापक झालेल्या मुलीला आत्महत्या करण्यापर्यंत जाऊन इतका कुटुंबामध्ये एक संघर्ष सुरू होतो. इतकं त्या बापावरती त्या बाईचं त्या सगळ्यांचं प्रेशर निर्माण होतं. आणि मग आजच्या काळामध्ये जगायचे तर तुम्हाला, आणि मग कादंबरी कुठं संपते का संघर्ष निर्माण होतो तर त्या प्राध्यापकाला त्याच्या मोठ्या भावानं मोठ्या भावजाईनं प्रचंड कष्ट करून शिकवलेलं असतं. तो प्राध्यापक झालेला असतो, त्याला नोकरदार बायको मिळालेली असते आणि त्याला वाटतं की आपल्या भावाने आणि भावजाईने आपल्यासाठी एवढे कष्ट केले तर आपण आपल्या पुतण्याला शिकवण्याची जबाबदारी आपली.
आणि म्हणून तो स्वतःच्या मोठ्या भावाच्या मुलाला शिकायला शहरामध्ये घेऊन येतो. शहरात घेऊन येतानाच बायको पहिली अट टाकते की तुमच्या पुतण्याला आणायचं ते तुमचा पुतण्या माझे संबंध नाही, त्याला घरात ठेवायचं नाही, हॉस्टेलवर ठेवा. आता तो प्राध्यापक जिथं नोकरी करतोय त्याच्याच कॉलेजमध्ये त्याने त्याच्या पुतण्याला आणलेलं आहे आणि त्याच कॉलेज म्हणजे हॉस्टेलमध्ये ठेवण्याची नामुष्की त्या प्राध्यापकाकडे. तरी तो म्हणतो ठीक आहे, रोज बायकोचं खवळून घेण्यापेक्षा बायकोने आपल्या पुतण्याला रोजच बरं वाईट बघण्यापेक्षा तो आपल्या मीटिंग मध्ये बैठकीत प्राध्यापकांना समजून सांगतो. कसं आहे बाबा म्हणतो, लांबून चांगलंय आपलं पोरग, इकडे माझं लक्ष राहतंय, 4 दिवसाला घरी येतं जेवायला, मी घरनं डावा, तसं खोटं बिरटं सांगून घेतलं. पण त्या दरम्यान असं होतं की त्या पुतण्याचं आणि त्याच्या मुलीचं त्या बहीण भावाच्या मध्ये इतके छान नातेसंबंध डेव्हलप होतात की ते बहीण भावाचे नातेसंबंध सुद्धा त्या बायकोला आणि त्या मुलीच्या याला खरं. आणि मग त्याच्यावर छोटे छोटे मग ते मुली तर आईमध्ये पण भांडणं सोडत. आई ती मुलगी जेव्हा स्वतःच्या भावाची म्हणजे या प्राध्यापकाच्या पुतणीची कड घेऊन बोलायला लागते तेव्हा आई वेगळ्या टोकानं बोलायला लागते. आणि अनेक कुटुंबांमध्ये झाले. आणि मग एक तर प्रसंग असा येतो की त्या पुतण्याला कॉलेजमधून हाकलून देण्यापर्यंतची वेळ त्या प्राध्यापकाची बायको त्या प्राध्यापकावर आली. जर त्याला कॉलेजमध्ये ठेवलं तर मी घरात राहणार नाही, आणि ती बॅग भरून निघालेली असते. पुतण्या पण घरात आलेला आहे. आणि कादंबरीच्या शेवटी तो पुतण्या म्हणतो की काका तुम्हीच माझा आदर्श आहात. खरं तर काका हारलेला आहे बरं, प्रचंड हारलेला आहे. काकाला काहीही बोलता येत नाही. बायकोने बॅग भरलेली, पोरगी बाई आईला अडवते की बाई मम्मी जाऊ नकोस, काहीतरी मार्ग काढू. तो बिचारा प्राध्यापक अत्यंत हातबल अवस्थेमध्ये हॉलमध्ये बसून आहे. आणि तो पुतण्या समोर येतो, हातात हात घेतो आपल्या काकाची, आणि तेवढ्यात काकाच्या डोळ्यातून 2 अश्रू त्या पुतण्याच्या हातावर पडतात. आणि तो म्हणतो की काका तुम्हीच माझा आदर्श आहे, तुम्ही भांडण करू नका, मी शहर कॉलेज सोडून जाणार आणि कादंबरी सांगतो. मला अनेकांनी प्रश्न विचारला, सर हारलेल्या बापाचा आदर्श काकाचा आदर्श कसं काय? त्या पुतण्याने सगळं बघितलेलं आहे. आणि पुतणे असं म्हणतो आहे की तुम्ही आदर्शाने हारतो नाही की तुम्ही खूप माझ्यासाठी लढत राहिलात, नाही यश आलं. लक्षात घे आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर यश येतच असं असतं. जगण्याची लढाई काय म्हणजे नुसतं यशाची आणि मार्काची मेमोची लढाई नसते. ज्या पद्धतीनं तो प्राध्यापक लढत आलेला आहे सबंध कादंबरीवरती ते त्या पुतण्याने पाहिलेलं आहे. आणि तो म्हणतो की मी माझा काका पूर्ण घेणार नाही याची मात्र ती काळजी घेतो. आणि कादंबरी तिथं संपतो. आता हे अनेक कुटुंबांमध्ये घडलेलं आहे, हे अनेक घरांमध्ये आज पण घडते. आता तर सांभाळायला आणण्याची प्रथाच बदलली. हे काय झालं तर याचा विचार करावा, याच्यासाठीचा हा पाठ तुमच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्रभरातून या पाठाच्या संदर्भात अनेक फोन मला येतात. एक मुद्दाम सांगतो, एका मुलीनं मला फोन केला आणि त्या मुलीने विचारलं की सर मला एक प्रश्न आहे. म्हटलं काय प्रश्न? जी आजी त्यांच्या सुनांना चहा पिऊन देत नाही, केलेला चहा मोरीत ओतून देते, त्या आजीचं आम्ही काय आदर्श घ्यायचे आणि त्या आजीला आम्ही का बघायचं? मला अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारायचा. तिला म्हणलं मी तुला 2-3 प्रश्न विचारतो, उत्तर म्हणजे विचार. म्हणलं तू घरातलं सगळं ऐकते का? तर नाही ऐकत. तुला रोज उठवलं तर तू चिडते का? नाही चिडते. मग तुझ्या मनासारखं घरात तू जर इतरांशी वागतच नाही घरातल्यांच्या, तुला काय घरातली सांभाळायचं? तुम्ही जर तुमच्या आई वडिलांच्या मनासारखं वागत नाही म्हणजे आजी काही एकच गोष्ट करते, मुलांना चहा पिऊन देत नाही. म्हणून जर दहावीतल्या मुलीला प्रश्न पडत असेल की त्या आजीला मी का बोलायचं, ती आजी माझी आदर्श का होईल, तेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की मी घरातल्या 100 गोष्टी घरच्यांच्या डिनाय करते, मला घरच्यांनी माझं का म्हणायचं आणि तुम्हाला तुमच्या घरच्यांनी का म्हणायचं याचा एक साधा प्रयोग अर्धाच राहिला मुलींना सांगितलेला. तुम्हाला प्रयोग सांगतो. आज गेल्यानंतर संध्याकाळी तुमची आई जेवल्यानंतर आईचा बिछाना टाकायचा, सहज आईच्या जवळ बसून आईचं पाय दाबा आणि
मग बघा तुम्हाला कळेल नातं काय आहे. तुम्ही सहज एखाद्या रक्षाबंधन गुपचूप 5 रुपयाचा पेन नाही, पण बहिणीला डोळे झाकायला लावून बहिणीच्या हातात ठेवा, मग बहिणीची माया नाही तुम्हाला याची किंमत करता कशाची. तुम्ही बाप रानातून आल्यानंतर बाप गाडीवरून उतरत असेल तर थांबा बाबा मी गाडी लावतो स्टँडवर लावा. सकाळी बाप उठायची ती गाडी पुसून बापाची ताब्यात द्या आणि मग बापाच्या डोळ्यात काय तुमच्याबद्दलची भावना आहे किती आहे करावं. फार मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत हो जगण्यासाठी. आपल्याकडे फार चुकीचे भ्रम आले, प्रचंड पैसा पाहिजे, बघायला पाहिजे, काही नाही मित्रांनो. जर ह्या छोट्या छोट्या गोष्टी. बरं मी तुम्हाला सांगू का, तुम्ही रोज ज्या बेंचवर बसता त्या बेंचवर जागा नाही मिळाली तर करत राहा. तुम्ही रोज जेवायला घरातली जागा बदलता का जिथे जेवायला रोज बसता? नाही बदलत. म्हणजे माझं ताट फिक्स आहे, माझी झोपण्याची जागा फिक्स आहे, जेवण्याची जागा फिक्स आहे, माझा बिछाना फिक्स आहे. अरे आम्ही या भिंतीवर प्रेम करायला लागलो, आम्ही बेंचांवर प्रेम करायला लागलो. आमच्या घरातली जेवणाची जागा बदलली तर आम्हाला जेवण जात नाही, पाहुण्यांकडे गेलो तर आम्हाला झोप येत नाही, का म्हणतो नवी जागा झोप येत नाही. आणि चालत्या बोलत्या मशीन बरोबर आपण इतका व्यवहार वाईट करायला लागलो. बरं चौकात 4-5 मुली पाठीमागून यायला लागलेले. पहिल्यांदा मी मोटरसायकल शायनिंग मारायला मुलीच्या पुढे आणली आणि गाडी पंक्चर झाली. काय होईल? काय वाटणार नाही? का हसलं तुम्ही? कळलं ना तुम्हाला? तुमचा प्रचंड मोठा इन्सल्ट होणार. का? गाडी बंद पडली किंवा गाडी पंक्चर झाली. मशीन आहे ते, रबराच टायर पंक्चर होणार, इंजिन आहे बंद पडणार. गंमत बघा, आपल्याला मोटरसायकल बंद पडली तर लाज वाटते, पण आपल्या घरात जर आपला लहान भाऊ आजारी पडलेला असेल तर त्याला दवाखान्यात नेता आपल्याला न्यायला जाऊ. 3 दिवस त्याला घरातच ठेवतं. आले शिंदे, मिक्सर लाव, धुराचा पिठाचा दूर घे, नाही दवाखान्यात. तुम्हाला ती गाडी तिथं चौकात सोडून येते. बरं गाडी पंक्चर करायचा अपमान वाटतो, तसा घरातला पेशंट दवाखान्यात नेताना आपल्याला अपमान वाटतो का? गाडी ढकलताना अपमान वाटतो की नाही? आपण कशावर प्रेम करतो? कळायला पाहिजे आपल्याला. ह्या पाठाचा तो सगळ्यात महत्वाचा संदेश आहे की आपल्याला निसर्गाबरोबर, प्राणी मात्रांच्या सोबत, आपल्या माणसांवर प्रेम करता आलं पाहिजे. आणि ते प्रेम करण्यासाठी एकमेकांना समजून घेता आलं पाहिजे. एकमेकांच्यासाठी खर्ची होताना त्याचे काही गुणदोष आपण स्वीकारले पाहिजेत, आपल्या गुणदोषासकट समोरच्याने स्वीकारलं पाहिजे. हा त्या पाठामधला सगळ्यात महत्वाचा संदेश आहे. आणि तो संदेश मला वाटतं दरवर्षी 10-12 लाख मुलांच्या पर्यंत या पाठाच्या निमित्तानं पोहोचतो आहे. त्याचा मला सगळ्यात मोठा आनंद आहे. बालाजी मदन इंगळे नावाचा एक उदगीरचा शिक्षक आहे. तो 10वीला पाठ शिकवताना त्याने एक प्रयोग केला. आजीची मुलाखत लिहून आणायला लावली आणि त्यावेळी त्या मुलांनी जे तो शिक्षकाला बोलत राहिलं त्या बालाजीला मुलं की सर आम्हाला पहिल्यांदा आजीचे प्रश्न कळाले, पहिल्यांदा आम्ही आजीकडे गेलो, पहिल्यांदा आम्हाला आजीशी बोलता आलं आणि आजी किती महत्वाची कळालं. आणि दिव्य मराठीला पॉझिटिव्ह संडे नावाच्या पेजवर पहिल्या पानावरती मोठीच्या मोठी रंगीत बातमी छापून आली. तेव्हा मला वाटलं की आपली आजी खरंच घराघरात पोहोचलेली आहे. आणि ती पोचणं ती मला वाटतं लेखक म्हणून याच्यापेक्षा मोठी पोच असू नये. तर ती आजी आज तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. चाटे कोचिंग क्लासेसनी मला इथं बोलवलं. आणि इंद्रजीचा आग्रह, इंद्रजीत आमचा असा मित्र आहे की तो जरी लहान असला तरी ज्या धडपडीतनं तो इथपर्यंत आलेला आहे. मित्रांनो, इंद्रजीत एक मोठं धगधगत आत्मकथनाचा विषय आहे. तो ज्या पद्धतीनं वाढत आलेला आहे, ज्या पद्धतीनं तो संकटावर मात करतोय ते बियॉन्ड इमेजिन. मी कधी त्याला बोललो नाही. कदाचित माझा स्वभाव किंवा माझ्या चेहऱ्यावरती काही भाव दिसत नसल्यामुळे तोही मला त्याच्या जवळ आला नाही. पण एक गोष्ट मात्र मला माहिती की या सगळ्या दबडगेमधून उभं राहणं आणि पुन्हा कवितेची सोबत करत राहणं आणि महाराष्ट्राला एक चांगली कविता देणं हे इंद्रजीत सारख्याचं म्हणजे कल्पनेच्या पलीकडचा विषय. आणि तो जगतो आहे, तो तुमच्याच परिसरात आहे. त्याच्या केवळ आग्रहाखातर मी आलो आणि आपण मला 1 तासभर जवळपास सहन केलं, त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी थांबतो. बसण्याच्या आधी काय तुम्हाला त्या पाठाच्या अनुषंगाने काय शंका असतील तर आपण विचारा.
कादंबरीत आम्ही काठवणे आहे. तर ते कादंबरी मी दाखवून आणायला पाहिजे होती, परंतु नाही, इंग्रजीतने मला 9ची वेळ दिली होती आणि सकाळी निघायला 15-20 मिनिटं लेट झाली. मी शक्यतो टाइम पाळणारा माणूस आहे, परंतु तरी गाडीत बसताना इंग्रजीतला मुलांना तेवढं कृपा करून आणि अर्धा तास लेट होते म्हणून त्या गडबडीत कादंबरी आणायची गाडी तुम्हाला दाखवली असते. पण नीट आहे, अमेझॉनवर नीट आहे, गुगलवर महेंद्र कदम नाव टाईप केलं आणि आगळ महेंद्र कदम बरंच मॅटर पण तिथे उपलब्ध. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत गावाच्या पण एकूणच त्या परिसरातलं त्या काळातलं तो परिसर माळा म्हणजे माळा मंगळवाडा ते गावात मुलं जगणं आहे आणि त्या जगण्याचा जो सण म्हणजे सांगायला हरकत नाही की आमच्या शाळेत शुक्रवारी सरस्वतीची पूजा असायची. चौथीची गोष्ट आहे, त्यांनी तो जाऊन 3 तप झाली मध्ये रसवले ते आणि माझ्याकडे पूजेचे 10 पैसे भरायला नसायचे. हे प्रचंड दारिद्र्य होतं. म्हणजे मंगळवाडा जरी ज्वारीचं पोटार म्हटलं जात असतं तरी संत दामाजींना का अटॅक झाली होती आणि विठू महाराणी त्यांना कसं सोडून आणले त्यानंतर कथेच्या मागचा तपशील वेगळा आहे. खरंच विठू महाराज नावाच्या माणसानं वर्गणी गोळा करून दादाजींची सुटका केलेली आहे. हे आमच्या कृष्ण मोले सरांनी पण ते मांडायचा प्रयत्न केलेला आहे. त्या तपशिलामध्ये मी जात नाही, परंतु आमच्या काळात शेतकऱ्यांच्या पोरांचं प्रचंड दारिद्र्य आणि मग ते 10 पैसे पूजेचे द्यायला नसायचे. 10 पैशाचं नाणंच. पण माझाच भावकीतला सौदागर कदम नावाचा एक माझा वर्ग मित्र होता. त्याच्या घरची परिस्थिती बरी होती. त्याने सायकलचं दुकान आणि एक छोटी किराणा दुकानाची टपरी टाकली. तर ते 10 पैसे तो माझ्या पूजेचे भरायचा. त्या बदल्यात मी त्याच्या सायकली पुसून देणं, पंक्चर काढून देणं, दुकानात पुड्या बांधून देणं आणि त्याही पुढची हाईट म्हणजे त्याचे गृहपाठ लिहून देण्याचं काम मी त्याला 4थीत असताना. आणि त्याच दरम्यान माझी आई आजारी पडली. माझ्या लहान भावाच्या जन्माच्या वेळी त्या काळात सगळ्या सुविधा नव्हत्या आणि प्रचंड आजारी पडली. दवाखान्यापर्यंत जाता येऊ शक्य नव्हतं. म्हणून 4थीत असताना मी आईला सहज एकदा म्हणालो होतो, दवाखान्याला पैसे नसायचे, वडील कष्ट करायचे, परंतु पोटाचीच लढाई इतकी वाईट होती की दवाखान्यापर्यंत येणं शक्य नव्हतं. म्हणून मी आईला असं म्हणाल होतं की साल धरणं त्या काळात पद्धती होती. शेतकऱ्याच्या एखाद्या चांगल्या शेतकऱ्याच्या घरी वर्षभर त्या मुलाने काम करायचं, त्या बदल्यात 2-5 हजार रुपये काहीतरी तो शेतकरी त्याला द्यायचा. त्यावेळेस मी आईला म्हणाल होतो की मी ताई म्हणायचो, आहे ताई मी असं करतो, 1 वर्षभर आमच्या सीताराम बाबा कदम नावाचे कुटुंब होतं, त्यांची मोठी बाळायची, त्यांच्यात साल धरतो आणि आपण तुला नीट करू. तर मरेपर्यंत माझी आई गावभर सांगत की माझं पोरग माझ्यासाठी साल धरायला तयार होत. खूप साऱ्या आठवणी आहेत की ज्या आठवणींच्या बळावरती आम्ही इथपर्यंत पोहोचलो. कदाचित त्यांनी कधी डोळ्यात पाणी उभं केलं, कधी अगदी हरण्यापर्यंत सुद्धा का कशासाठी जगतो आहोत असेही प्रश्न पडले. पण त्यातून तावून सुद्धा निघण्यासाठी मात्र ते बालपण भले अनेक अवहेलना अपेक्षा झाली असेल, दारिद्र्याला सामोरं गेलो असेल, पण का माहित नाही, पण ते नेहमी मला असं वाटतं की ते माझ्या जगण्याचं सगळ्यात मोठं बळ. आज मी सोपवलं प्राचार्य असेल तरी मला आज नाही समाधान वाटत. जे समाधान मला ते 10 पैशासाठी मी गृहपाठ देत होतो त्याच माझ्या मित्राचा 9वी मध्ये त्याला इंग्लिश येत नव्हतं, 40 पानांचा पेपर परीक्षेचा मी स्वतः लिहून देऊन त्याला 9वी पास केलं. ती गोष्ट मला खरं तर ती खूप चुकीची गोष्ट आहे. पण त्या काळात 1986-87 साली ते डेअरी मी करून माझ्या मित्राला पास केलं होतं. तर काय तर बाबा याने आपल्याला हात दिलेला आहे, आपली परिस्थिती झाकून नेलेली आहे. सलग 3 वर्षे त्याने आपल्या दर दिवसाच्या आठवड्याच्या पूजेचे 10 पैसे भरले. आणि या सगळ्या गोष्टी मला वाटतं की मी पुन्हा म्हणतोय की माणूस पैशाने खरंच कधी मोठा होतो. म्हणजे वाघमारे सरांना मी रात्री 11 वाजता फोन केलाय की सर माझी गाडी म्हणलं बारामतीला गेलेली, गाडी येत नाही आणि सकाळी आपण जाऊया. काहीही न म्हणता वाघमारे सर बरोबर 8-10 माझ्याकडे आले नाही. एखादा प्राध्यापक म्हणला असता काय गरज आहे, काही कारण सर माझी गाडीच नाही, मला दुसरं काम आहे. याचं तुम्ही कॅल्क्युलेशन कशातच नाही करू शकत. हे पैशाने. बरं तुम्हाला तिसरा एक प्रयोग सांगतो, तुम्हाला पैशाची किंमतच बघायची. काटे सर तुम्ही असं करा, कुठल्याही एका मुलाला सांगा मागच्या कडेच्या
रोज पहाटे म्हणायचं मला 4:30 वाजता उठवलं, मी तुला 500 रुपये रोज. रोज 500 रुपये. किती दिवस जाशील रे तू? गुरुजी राहू द्या म्हणाले, 1-2 दिवस जाशील 500 रुपये जाशील. तिसऱ्या दिवशी म्हणणार एवढी सुंदर स्वप्न पडते राहू. आईला अंगावरची चादर ओढली तर कुठं नाही कुठं ठेवा, आईला रागाने करावं असं वाटतं. तुम्हाला मी कुठं उठवली ते पैसे तुम्ही तुमच्या जवळच ठेवा. कुठं आहे पैसा? पैशाने सगळं घेता येत नाही. पैसा गरजेचा आहे, पैसा महत्वाचा आहे, पण पैशाने माणूस पण नाही करत. जगाच्या पाठीवर अद्याप तरी मी नेहमी असं मानत आलेला माणूस आहे की तुमच्या पायात मोडलेल्या काट्याच्या वेदना सहन करणारा माणूस जन्माला यायचा आहे. तुम्हाला दवाखान्यात देतील, ऑपरेशन करतील, सगळं करतील, तुमची वेदना कोणी नाही घेऊ शकत. सहवेदना होऊ शकतो. आपल्याला झालेल्या वेदनेचं जर समोरच्या डोळ्यात पाणी आलं तर त्याची वेदना कुठल्या कुठं हरवून जाते. ते हरवून जाणं तिथं मित्रांनो गरज आहे. ते आपल्याला जगता आलं पाहिजे. आजच्या काळामध्ये कुटुंब व्यवस्था न्यूक्लिअर झालेली, त्याला इलाज नाही. विभक्त कुटुंब झालेले, चौकोनाची त्रिकोण, त्रिकोणावरची 2 कोण, 2 कोणावरची 1 कोणापर्यंत आले. काळाला आपण नाही चॅलेंज करू शकत, काळाला आपण नाही टाळू शकत. फक्त माझं म्हणणं आहे की ठीक आहे आम्ही विभक्त झालो, पण विभक्त झालो म्हणून मी माझ्या चुलत बहिणीला, माझ्या मावस बहिणीला, माझ्या आत्ते बहिणीला बोलायचंच नाही, त्यांच्याशी संबंध ठेवायचे नाही असं नका ना करू. ठरवून एकत्र या. समजा तुमचे आईबाप विरोध करतायत, आईबापाला बाजूला ठेवा. आईबापाला बाजूला ठेवा. तुमच्या तुम्ही एकत्र, नाही मला जायचंय, नाही सोडून दिलं, 2 दिवस खाऊच नका घरात. तुझं तुझ्या भावचं, तुझं तुझ्या जावचं भांडण नाही ना, मला काय करायचं? तुझं तुझ्या ननंदेचं भांडण आहे, मला काय करायचं? मी जाणार. माझ्या मुलाने तो विद्रोह केला घरात. आमच्या लहान भावाच्या वास्तुशांती सांगून येत खरं तपशील, पण आमच्या लहान भावाच्या वास्तुशांतीला घराची काहीतरी भानगड झाली आणि आमचं जाणं येणं भावाकडे बंद झालं. तर आम्ही बाहेर भेटत होतो, आम्ही कशाला सांगू बायकांना? आणि मग माझा लहान मुलगा डेहराडूनला एमटेक करत, बीटेक करत होता. तो एकदा सुट्टीला आल्यानंतर त्याला आमच्या भावजाईंनी मटण खायला बोलवलं. त्याने आईला विचारलं. आमची बायको म्हणली की त्या आपल्याला बोलत नाही तर कशाला तू जातोस? ते आमचा मुलगा काय म्हणला, तुला बोलत नाही, मला बोलत नाही, मी जा. आमची बायको म्हणली अरे नको जाऊ, आपल्याला बोलत नाही तर कशाला, मी जा. आणि जर जाऊन द्यायचं नसेल तर मी आत्ता बॅग भरतो आणि डेहराडूनला झालं. तेवढ्या एका प्रसंगानं आत्ता काल माझा पुतण्या आणि माझा लहान मुलगा दोघं मिळून 2 गाड्या सर्व्हिसिंगला घेऊन बाहेर. तो एक छोटा विद्रोह होता त्या मुलाने केला. आणि माझा मुलगा माझ्या शेतात दिवसभर बायको बरोबर फिरत नाही, परंतु तोच पुतण्या कालच्याच सुट्टीला दिवसभर माझ्या बायको बरोबर, म्हणजे त्याच्या चुलती बरोबर, माझ्या पुतणे माझ्या बायकोला आईच नव्हतं, हे मी उभं केलं का. तो दिवसभर माझ्या बायको बरोबर तो फिरत. हे तुम्हाला करता येतं, लक्षात ठेवा. आई वडिलांना बाजूला ठेवून तर कुटुंब, मी म्हणत नाही की तुम्ही एकत्र राहा, म्हणत नाही तुम्ही आर्थिक व्यवहारच करा, तर प्रेम तर मिळवा, जीव तर लावा एकमेकांना. आणि जीव नात्यातच लागत असतो, रक्ताची नातेसंबंध त्यालाच म्हटलेलं असतं. आणि ते तुम्हाला करता येऊ शकतं. याच्यासाठी फार वेगळं काय करण्याची, आजीला नाही बोलून देत, जावा ना आवर्जून, नाही मला बोलायचं, आजी जेवल्याशिवाय मला नाही जेवायचं, राहा 2 दिवस उपाशी, काय करते आहे बघूया ना. तुमच्या जीवापोटी तर आई नेऊन देईल का ना म्हातारीला जेव्हा. आणि होतं, तुम्हाला उदाहरण देतो, कोणत्याही म्हाताऱ्या माणसाला तुम्ही कदाचित गावाकडे गेल्यावर आजीला विचारा,
आजी आजोबा असं म्हणतात की मांडीवरती नातू खेळा की मी आता वर जायला रिकामा झालो. याचा अर्थ काय मित्रांनो, वय वाढत जसं मुलामधला या सगळ्या संसारामध्ये संवाद बापाशी आजी कमी झालेला असतो, नातू पुन्हा नव्यानं संवाद सुरू करतो. नातू पुन्हा नव्यानं त्या म्हातारीला जगण्याचं एक नवं विश्व निर्माण करून देतात. त्या अर्थानं तुम्ही त्या दोन पिढींना जोडणारे फार महत्वाचे पूल असतात. त्या पुलाचं काम पण आपल्याला करावं. त्या म्हातारा नाही तुमच्या आईबापाने आनंद देऊ, अजिबात तुम्ही त्याच्या नादाला लागू. तुम्ही तुमच्या म्हातारीचा आनंद करा. आणि या बदल्यात नाही मला ऐकायचं. मी चोरी तर करत नाही, मी पाप तर करत नाही. बरं तुझ्याच आजीला बोललं पाहिजे. माझा बाप पण माझा बापच आहे ना, मला बापाच्या पण आजीला बोलायचं. तुझ्या मावशीकडे पण येते मी, पण मला आत्याकडे पण जायचं. म्हणजे बहिणाबाई चौधरीने सुद्धा 1950 साली लिहून ठेवलं, माई म्हणता म्हणता होता होता लागे म्हणे, दादर म्हणता म्हणता जीव दातांमध्ये म्हणे, आत्या म्हणता केवढे अंतर पडे. लग्न झालं की बापाकडची नाती सगळी तुटा लागतात आणि आईकडचीच नाती जवळ येतात. म्हणजे मावशी महत्वाची, मामा महत्वाचा, आत्या गेली ना. सासू म्हणता गेले तोंडावाटे वारे. बहिणाबाई लिहून ठेव. हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. मामाच्या पोरग्या जवळचा का चुलत्याचा पोरग्या जवळचा आपण ठरवायचं रे. मामाचा मुलगा महत्वाचा आहे, मुलगी महत्वाची. पण ते घरात आल्यावर सोपं नाही. पुन्हा मामी बिमी सगळं विसरून जातं. माझ्या बाजूला एक कुटुंब आहे, सख्या बहिणी सख्या जाव आहे. आता त्या एकमेकाच्या मुलांना सुद्धा बघत नाही आणि दे आर वेल क्वालिफाईड, अत्यंत उच्च शिक्षण. इतकं डेंजर आहे. तर त्या पोरा एवढ्याशा लहान मुलांनी काय चुकलं, त्याला काय तुझं माझं घर काढायचं, या ती इमारत माझीच आहे ना, नाही तिकडे जायचं नाही. काय तिथं काय विष पेरलंय का? म्हणजे इतक्या बायकांच्या टोकाला नाही काय ते खाऊ घालते तुला. हे आपल्याला आणि ठरवता येतं बरं का, फार कठीण आहे. म्हणजे याच्यासाठी चुलत भाऊ मला जास्त जवळ वाटला पाहिजे हो मामी भावापेक्षा. मामी बहीण मानाजवळची नाही म्हणत. बाळासाहेब ठाकरेचा वारसा कुणी चालवला? राज ठाकरेचा. उद्धव ठाकरे आहेत पण तरी बाळासाहेब म्हटलं की राज ठाकरे समोर. शरद पवारांना पुन्हा अजित पवारच आहेत सुप्रियाताईंपेक्षा. हे चुलत्या पुतण्यांचं नातं महाभारतामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे, खूप प्रसिद्ध आहे. आपण ते क्रिएट करू नये. आपल्या बापाला आईला बाजूला ठेवा थोडं. काही कठीण नाही, खूप सोपं असतं. आणखी मुलांमधून काय आहेत प्रश्न? त्या मोकळेपणाने विचार. मी काय पुन्हा येणार नाही, कदाचित पुढच्या वर्षी सिलेबस बनतो. धाड्यातलंच असलं पाहिजे तसं नाही. टाळ्यांच्या हात मला कळतात बाबा, मी पण कॉलेजमध्ये सगळं माहिती. मागे बसण्याचे तोटे आणि पुढे बसण्याचे फायदे हे पण उपभोगलेले, तर ते अनुभव. इथं बसले की समोर मास्तर बाजूला पोरगी, सावधान हे हा बघ कसा बसतो. इकडे बाबा तर मुली आहे, बाजूला बाबा तर समोर मास्तर आहे. त्यामुळे त्याचं सारखं लक्ष देत आहे. तो फोटो बघायला माहिती का माझा कंटाळा आला. तुला खाली मांडे घालतायचे काय, मोबाईल आला तर काय मोबाईलवर वर्किंग पण कर, कोपऱ्यात गाठला नाही. ठीक आहे, मला वाटतं काही प्रश्न नाही. आपण इथं थांबूया. मुलांमध्ये कुतूहल होतं
आजपर्यंत आतापर्यंत सरांचं बोलणं नाट्यसंबंधापर्यंत बोलण्यापर्यंत आपल्या मनामध्ये कुतूहल होतं नक्की कवी कसा असतो, नक्की लेखक कसे असतात हे सांगायचा प्रयत्न करायचो सर. अरे हाडाच्या कैचीवर मांसाचा तुकडा ठेवला आणि कोपऱ्यात एक काळजाचा तुकडा ठेवला की माणूस तयार होतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्यानं त्या काळजाच्या तुकड्याची राख केली आहे आणि त्या काजळीनं कागदावरती शब्द उमटवले, तो खरा लेखक आणि तो खरा कवी. आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आलं. त्यांनी सांगितलेले शब्द सगळे शब्दांपेक्षा या पाठाच्या माध्यमातून नातेसंबंध आपण कसे जपायला पाहिजे आणि ते कसे जपले गेले पाहिजे या संदर्भामध्ये सरांनी जे सांगितलं ते आपण तो ठेवा, आयुष्यभर आपण आपल्या लक्षात ठेवणार आहोत. सरांच्या आणि माझे मित्र कवी यांच्या ऋणात आम्हाला राहिलं कायमच आवडेल. एवढं बोलून मी इथं माझे आभाराचे 2 शब्द संपवतो. आपल्या नियोजनातल्या जी काही टेस्ट आहे ती टेस्ट 12 ते 2 या पद्धतीची आपल्याला करायचीच आहे. 12 ते 2 नंतर आपण परवा दिवशीपासून जे काही नियोजन आपल्याला करायचं आहे ते आपण उद्या बोलतोय. सिटिंग अरेंजमेंट आपल्या पाठीमागच्या टेस्ट जशी आहे तशीच करायची. पाहुणे आणि मी इथून गेल्याशिवाय कुणी जाणार होतं सर. आपल्याच्या संबंधीनं